तंत्र म्हणजे काय, वशीकरण, तंत्र मंत्र, तांत्रिक ही कॉन्सेप्ट काय असते लोकांना माहित नाहीये. तंत्र म्हटलं ना, तुम्ही आता तंत्राचा शब्द हा काढला, आता तंत्र असं म्हटलं तर 4 लोक घाबरतात, अरे तांत्रिक आहे हा. पण हे तसं नाहीये. अध्यात्मामध्ये जेव्हा स्वाधिष्ठानाच्या वरती कुंडलिनी जाते तेव्हा अष्टसिद्धी अशा बसलेल्या दिसतात आणि त्या पण नागड्या अशा बसलेल्या दिसतात. बर, ज्या कैलासावर असं असं करून झाडू काढतात. तंत्रकाट म्हणजे काय? सो कॉल्ड ब्लॅक मॅजिक आता ज्याला म्हटलं जातं आताच्या भाषेत, की एखाद्यावर कोणी करणी करून टाकलीये, चेटूक करून टाकलंय, कोणाचा बिचाराचा उतार्यावरनं पाय गेलेला आहे, त्यांच्याशी संपर्क होतोय माझा. ते दुसरे तिसरे कोणी नसून शिर्डीतले सद्गुरू साईनाथ, त्यांना मी साहेब म्हणतो. बर, मला ऐकू यायला लागलं की, आणि थोडंफार असं दिसायचं की बाळा हे असं कर, हे तसं कर, की कलियुगात निगेटिव्हिटी एवढी आहे, तुमच्या आजूबाजूला कुठली एंटिटी फिरते तुम्हाला माहित नाही. तुमचे जे देवी देवता असतात ना, ते दृष्टीमध्ये दिसतात, चेतनेमध्ये दिसतात. अकालिक मृत्यू झालेल्या ज्या असतात ना एंटिटीज, त्यांचं दर्शन करायला देतात. की माझ्याकडनं चुकीची कामं केली जातात, ते माझ्याकडून वशीकरण करून घेतलं जातंय, मला चुकीच्या माणसांच्या कामामध्ये लावलं जातंय. सर्वात खराब हे तंत्र असतं ना, हे खाण्यापिण्यातनं दिलं जातं. सर्वात खराब तंत्र मला द्यायला काय नाही, मी आत्ता देईल लगेच. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्यापैकी सर्वांना हा प्रश्न नेहमीच पडतो की तंत्र म्हणजे काय. मग तंत्र म्हणलं की आपल्या डोक्यात खूप सारे विचार येणं सुरू होतं की मग वशीकरण म्हणजे काय असतं, मग ते काहीतरी जादू करतात की काय, किंवा मग तंत्र मंत्र, तांत्रिक ही कॉन्सेप्ट काय असते. तर अशा सगळ्या प्रश्नांना विराम देण्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये एक विशेष अतिथी म्हणूयात, गेस्ट म्हणूयात, हे आपल्यासोबत आहेत. मी त्यांची ओळख करण्यापेक्षा तेच सांगतील की ते कोण आहेत. त्यांचं मी चॅनल फक्त सांगतो. आय एम साईबाबा अशा नावाने त्यांचं चॅनल आहे, आणि साईबाबा वचनामृत असं एक त्यांचं कॉन्टॅक्ट नंबरचं नाव सुद्धा आहे. सो जास्त मी वेळ घेत नाही, मी डिरेक्टली त्यांच्याकडे येतो. तर सर, प्लीज तुम्ही आम्हाला तुमची ओळख करून द्या. नमस्कार, धन्यवाद कॉस्मोस्टार, तुम्ही मला इथे बोलवलं. आज तंत्र आणि तंत्राविषयी माहिती द्यायला बोलवलं. या तंत्राच्या मार्केटमध्ये किंवा या साधनेमध्ये मला देवा दादा किंवा देवा भाऊ असं म्हणून ओळखतात. याआधी मी कुठल्याही चॅनलवर आलेलो नाही, हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. बर. आणि सद्गुरूंचा आदेश झाला त्यामुळं मी इथे आलो. आज पहिल्यांदा मी सगळ्यांसमोर माझा चेहरा रिव्हील करतोय. माझ्या चॅनलचं नाव तुम्ही सांगितलं. यूट्यूबवर फार काही फेमस नाही आहे, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यात फार फेमस आहे. अशी तुमची एक थोडक्यात ओळख, ही तंत्राविषयीची ओळख झाली. ज्या साधनेत मी आत्ता मार्गस्थ आहे त्यातली ओळख. प्रोफेशनली मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मेकॅनिकल, पुणे युनिव्हर्सिटीतून, आणि त्याच्यानंतर IIM मधून MBA केलेलं आहे. बरं, खूपच. आणि तंत्र आणि साधना हा माझा रोजगारचा विषय नाहीये. ओके. हे त्यांचे आदेश होतात तेव्हाच मी काम करतो. माझा रोजगारचा विषय हा माझा प्रोफेशनल बाजूनी सर्व व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात पूर्ण वेगळ्या आहेत. वा वा. तुम्ही आत्ता एवढी छान ओळख करून दिली. मला नक्कीच प्रेक्षकांच्याही मनात जो प्रश्न असेल तो विचारावा असं वाटेल की तुम्ही एवढं तंत्र आणि बाकी गोष्टी सांगितल्या, आणि तुम्ही एवढं एकदम फॉर्मल आणि जसं नॉर्मल लोक आहेत तसंच तुम्ही राहता. कारण आपल्या डोक्यात एक असं हे होतं ना की तंत्र म्हणलं की मग असं एक भगवे कपडे असतील किंवा काहीतरी असं वेगळा वेश असेल, असं नाही. पण एकदम तुम्ही. प्रश्न छान आहे तुमचा. ज्या जन्मांमध्ये ही कामं करायची होती युनिफॉर्म घालून, सो कॉल्ड युनिफॉर्म म्हणतो मी आता सध्या, त्याला नाथांच्या भाषेत वेगळी परिभाषा आहे. बर. तर त्या युनिफॉर्म मध्ये त्या जन्मात बरीच कामं केलेली आहेत. बर. आता आदेश असे की तुझा मार्ग हा आत्ताच्या कलियुगाप्रमाणे, तू त्याप्रमाणे वाग. अच्छा. आणि मुळात आपण युनिफॉर्म का घालतो, की आपली आयडेंटिटी ती दिसायला पाहिजे म्हणून. करेक्ट. माझी आयडेंटिटी मी रोजच्या जीवनात जो आहे प्रोफेशनल माणूस तोच दिसणार. करेक्ट.
जसं मी पहिल्याच वाक्यात सांगितलं होतं की त्यांचे आदेश होतात तेव्हा मी हे सगळी कामं करतो. आणि त्यावेळी ते म्हणतात तेव्हा घालतो, नाही तर तसंच जसं चालू आहे तसंच चालू. त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीचा काही एक संबंध नाहीये. जे आडंबर किंवा जे युनिफॉर्म घालून वेगवेगळी शस्त्र हातात धरून कामं केली जातात हे त्यांचा मार्ग आहे. माझा मार्ग, माझी कामं त्यातनं नाही चालत. त्यामुळे मी जसा आहे तसा व्यवस्थित आहे. तुम्ही आता उल्लेख केला सद्गुरू. बरोबर. तर सद्गुरू म्हणजे मी अज्युम करतो की अर्थातच सद्गुरू श्री साईबाबा असतील. तर त्यांचं आणि तुमचं काय एक्झॅक्टली कनेक्शन आहे? बरोबर. सद्गुरू साईनाथ महाराज आहेत माझे आणि त्यांना मी साहेब म्हणतो. बर. कारण एक गुरु शिष्याचं नातं असतं तेव्हा अध्यात्मामध्ये वेगवेगळी त्यांना उपाधी आणि नावं दिली जातात. माझ्यासाठी ते माझे साहेब आहेत. जेव्हा जेव्हा मी आता साहेब असं बोलेल तेव्हा समजून जायचं की त्यांचं नाव आलेलं आहे. बर. तर 2016 मध्ये माझं इंजिनिअरिंग वगैरे सगळं झालं होतं, व्यवस्थित जॉब चालू होता. तर अचानक मनात एक अशी हुरहुर लागायची की आपला जन्म झालाय कशासाठी, आपण आलोय कशाला या पृथ्वी तलावर. तर कधी एका ठिकाणी असं थांबलेलो असताना रात्रीच्या वेळी आकाशात बघत होतो आणि तो मनातून इतका प्रचंड असा आवाज आला की का आपण इथं थांबलोय. सकाळी उठायचं, जॉब करायचा, 25 तारखेला सॅलरी घ्यायची, जे काम आयुष्याच्या ज्या टप्प्यावर ठरली ती करायची आणि मरून जायचं, एवढंच आयुष्य आहे का आपलं. तर ते उत्तर नव्हतंच. करेक्ट. आणि तेव्हा मग शोध चालू झाला की मी कोण आहे, मला काय करायचंय पुढं. मग हे आत्ताचे जे कन्सेप्ट आहेत, आकाशिक रेकॉर्ड्स, पास्ट लाईफ रिग्रेशन, ट्विन फ्लेम्स, ऑटोमॅटिक रायटिंग, हे सगळे आत्ताचे मॉडर्न वर्ड्स आहेत बरं का ह्या कन्सेप्ट. मग साहजिक माणूस आहे, मी ते गुगलवर शोधलं की कसं स्वतःला हे करायचं, शोधायचं, काय माझा मार्ग आहे. बऱ्याच लोकांकडे फिरलो, यातले पुण्यातले बरेच लोकांकडे फिरलेलो आहे मी, जे हे सगळं असं करतात. बर. कुठं सॅटिस्फाईंग उत्तर नाही मिळालं मला. बर. एक दिवस आमच्या इथे भागवत चालू होतं. वा. बर. श्रीमद भागवत पुराण. आणि ते जे व्यक्ती होते त्यांच्याकडे मी गेलो आणि सगळं भागवत वगैरे झालं होतं. जवळजवळ 150-200 लोक होती तिथे. आणि ते स्टेजवरून उतरले, त्यांनी मला बघितलं, मी त्यांना बघितलं. मला माहित नाही मी का रडायला लागलो. अच्छा. आजही हा सांगताना मी थोडा इमोशनल झालेलो आहे. आणि इथेही कसं त्यांनी टेस्ट केलं, कारण कुठलाही गुरु शिष्याला असाच्या असा कधी पदरात घालत नाही. ओके. त्याच्या परीक्षा होतात. ऑन द स्पॉट एक परीक्षा झाली माझी आणि आय वॉज नॉट रेडी. त्यांनी मला विचारलं, तू आलास का इथं. मी म्हटलं मला नाही माहिती. मग म्हणे कोणाला माहिती. आणि मागं असं महादेवाचं असं चित्र होतं, हातात त्रिशूळ घेतलेलं. त्याला माहिती की मला माहिती. ही परीक्षा होती माझी. मी म्हटलो नाही माहिती मला. आणि मग ते म्हटले, जा, तुझी आजपासून जबाबदारी मी घेतली. बर. आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला. हे त्या 150 लोकांनी तिथं बघितलेलं आहे. आणि जे अश्रू पडत होते, मला नंतर लक्षातच नाही काय झालं. माझ्याबरोबर जो मित्र होता त्यांनीच मला घरी नेलं. मी झोपलो, काय केलं मला आठवत नाही अजून, फक्त ते तेवढंच आठवतंय. बर. सो कॉल्ड इनिशिएशन ते तिथं सुरू. बर. आणि त्यानंतरची जी जर्नी होती की त्याच्या 1.5-2-3 महिन्यानंतर मला ऐकू यायला लागलं की, आणि थोडंफार असं दिसायचं की बाळा हे असं कर, हे तसं कर, इकडून चल, तिकडून चल, अशा बऱ्याच गोष्टी दैनंदिन जीवनातल्या. आणि तसं मी करायचो ना, तर रिझल्ट मला यायचे. अच्छा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा जसं आपण गुगल मॅप लावतो, आपल्याला कुठं पोहोचायचं असतं की रस्ता आपल्याला असा दिसतो, तसं ते डायरेक्ट सांगायचे, इथून नको, इथून चल. बर. आणि मी एकदा सहज तुम्हाला सांगतो, ते मला हिंजवडीतून मी घरी येत होतो. आणि जे लोक हिंजवडीत असतात त्यांना माहिती आहे फेज 2 फेज 3 मधून किती ट्रॅफिक असतं फेज 1 मध्ये. तर मला बोलले, या बाजूनी नको जाऊ, त्या बाजूनी चल. तर मी मुद्दाम या बाजूनी गेलो. म्हटलं बघू आज नाही ऐकायचं. आणि पुढे गेलो, प्रचंड ट्रॅफिक.
बर. मनात सॉरी बोललो, म्हटलं चूक झाली. मला अजूनही माहित नव्हतं त्यावेळेपर्यंत की मी कोणाशी बोलतोय, कोण मला डायरेक्ट करते, अजिबात माहित नव्हतं. चूक झाली आणि मी परत गाडी वळून त्या बाजूनी आणि तिथून लगेच घरी. मग थोड्या कालावधीने मला हळूहळू कळलं की ज्यांच्याशी संपर्क होतोय माझा ते दुसरे तिसरे कोणी नसून शिर्डीतले सद्गुरू साईनाथ आहेत. आणि तो माझ्यासाठी गेम चेंजर होता तो मोमेंट. बर बर. इथून माझ्या जर्नीला 2017 पासून सुरुवात झाली, मे 2017. बर बर. आता बऱ्याच म्हणजे आपण तंत्र आणि ह्या विषयावर बोलतोय तर बऱ्याच प्रकारच्या साधना असतात. तर त्याच्यामध्ये मी तुमच्या चॅनलला ज्यावेळी म्हणजे मी माझा रिसर्च करत होतो त्यात मला एक गोष्ट लक्षात आली की शांतिकाल साधना म्हणून एक साधना आहे. तर ती म्हणजे काय असते आणि त्यांनी लोकांना काय फायदा होतो? बरोबर. तर शांतिकाल साधना ही फार पुरातन साधना आहे जी गुरु शिष्य परंपरेनुसार एका गुरुकडून त्याच्या शिष्याकडं, मग तो शिष्य परत गुरु झाला की त्या पुढच्या शिष्यांकडे अशी ती देण्यात येत होती. पण ती कालांतराने ना तसे गुरु राहिले ना तसे शिष्य राहिले, सगळं कमर्शियलाइज झालं. ती साधना विलुप्त झाली. बर. ही साधना सद्गुरूंनी डायरेक्ट दिलेली साधना आहे. ओके. आणि जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल की खोकला झाला किंवा ताप झाला तर पॅरासिटामोल ही प्रत्येकाला लागू होत नाही. करेक्ट. तसेच प्रत्येक साधना प्रत्येक माणसाला लागू होत नाही. तुम्हाला श्वसनाची कदाचित त्रास असेल तर तुम्हाला श्वसनाची साधना योग तुम्हाला होणार नाही. बरोबर. तुम्ही जर वयस्कर असाल तर तुम्हाला योगासनं करता येणार नाही, बसता येणार नाही, मेडिटेशन करता येणार नाही. करेक्ट. पण शांतिकाल साधना ही अशी आहे की तुम्हाला 30 ते 40 मिनिटात रिझल्ट मिळतो त्याच्यात. बर. कारण ही प्युअर फॉर्म मध्ये आलेली साधना आहे. गुरु शिष्य त्याच्यात काही कमर्शियलायझेशन नाही, त्याच्यात काही मिलावट नाहीये. आणि हे करत असताना तुमच्या आजूबाजूला बंधन टाकलं जातं. अच्छा. आता कलियुगात बरेच लोक बरेच मंत्र म्हणतात, बरेच हवन करतात, तरी त्यांना कधी काही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. का मिळत नाही? त्याच्या मागं एक कारण आहे की कलियुगात निगेटिव्हिटी एवढी आहे, आजूबाजूचं वातावरण इतकं घाण झालेलं आहे, तुमच्या आजूबाजूला कुठली एंटिटी फिरते तुम्हाला माहित नाही. आणि तुम्ही माळा करतात, साधना करतात. एक एक्झाम्पल जर मी म्हणजे सहज असं बघितलं तर जर माणूस 10 माळा करत असेल कुठल्याही मंत्राच्या विदाऊट बंधन, तर त्यातल्या 8-8.5 माळांचा जो पुण्य आहे किंवा जो ताकद आहे ते त्या एंटिटीज घेऊन जातात. बर. हे माहित नाहीये लोकांना. खरंय. विदाऊट बंधन, विदाऊट नॉलेज ते बसतात, कोणीतरी काहीतरी मंत्र दिलाय म्हणून म्हणतात आणि काम चालू असतं. आणि मग 4-5 वर्षानंतर म्हणतात अरे देवा मला काहीच लाभ झालेला नाहीये. का नाही होत याच्या मागचंच कारण माहित नाहीये लोकांना. तर शांतिकाल साधनेमध्ये पहिले बंधनं मारली जातात तुमच्या आजूबाजूला. अच्छा. त्यामुळे तुम्हाला 30 ते 40 मिनिटात रिझल्ट मिळतो तिथं. बर. रिझल्ट पण हा व्यक्तीनुसार असतो. ओके. कोणाला जर त्याची कुलदेवी कुलदेवता माहिती नसतील, कोणाला जर सहज फक्त दर्शन करायचे, कोणाला फक्त मेडिटेशन करायचे, समाधी अवस्था काय समजून घ्यायचे, कोणाला तंत्र झालंय का नाही स्वतःवर हे समजून घ्यायचंय, तर या साधनेत बसा. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. अरे वा. बर. प्रत्येक शनिवारी फ्री ऑफ कॉस्ट असते साधना. ओके ओके. कारण हेतू हा कमर्शियलायझेशन नाहीये, हेतू हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा. करेक्ट. लोकांना माहित नाहीये. तंत्र म्हटलं ना, तुम्ही आता तंत्राचा शब्द हा काढला, आता तंत्र असं म्हटलं तर 4 लोक घाबरतात, अरे तांत्रिक आहे हा. बट हे तसं नाहीये. अध्यात्मामध्ये जेव्हा स्वाधिष्ठानाच्या वरती कुंडलिनी जाते तेव्हा अष्टसिद्धी अशा बसलेल्या दिसतात. बर. आणि त्या पण नागड्या अशा बसलेल्या दिसतात. बर. ज्या कैलासावर असं असं करून झाडू काढतात. अच्छा. कारण कैलासावर महादेव बसलेले आहेत. करेक्ट. आणि ह्याच अष्टसिद्धींपैकी एक तंत्र प्रकार आहे. जर कोणाला काही बाधा झालेल्या असतील आणि एखाद्या आमच्या सारख्याने त्या बाधा दूर केल्या तर त्यात घाबरायचं कारण काय? घाबरायचं त्या लोकांना जे कमर्शियलाइज करतात ते, जे छोटे छोटे तुकडे काढतात ते, की तंत्र किंवा अजून काही साधना किंवा हे रेकॉर्ड ते रेकॉर्ड.
मी कोणालाही नावं ठेवत नाही, जे ते त्यांच्या परीने फार छान करतात. पण एक सांगतोय की जर रिझल्ट मिळत नसेल ना तर नक्की या साधनेत बसा. तुमचा वेळ जाईल पण तुम्हाला रिझल्ट मिळेल. साहेब नेहमी म्हणतात कलियुगात वेळ आणि पैसा या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते कधीच पैसा कमवायला नाही म्हणत नाही. मी नेहमी सांगत आलोय. ते जेव्हा बोलतात ते म्हणतात पैसा भरपूर कमवा, तुम्हाला कोणी थांबवत नाही. पैसा ही गरज आहे कलियुगातली, पण कुठपर्यंत कमवायचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. हे महत्वाचं. त्याच्यानंतर वेळ इज ॲज गुड ॲज टाइम, म्हणजे ॲज गुड ॲज मनी. सॉरी, करेक्ट. तर तुम्ही वेळ देताय म्हणजे तुम्ही पैसा वाया घालवताय. अगदी बरोबर. आणि वेळ दिल्यानंतर तुम्हाला जर रिझल्ट मिळत नसतील तर त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. माणूस आज झोपला उद्या उठेल याची काहीच गॅरंटी नाही. आणि अशा वेळी तुम्ही वेळ वाया घालवताय. इकडं जा तिकडं जा तिकडं जा. करेक्ट. आता मध्ये मनोज कुमार साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्या मूवी मधलं पूरब पश्चिम मधलं एक गाणं आहे, जब कोई तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ तुम्हें छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा घर खुला है खुला ही रहेगा. बर. पण तेवढ्याची वाट कशाला बघायची मी म्हणतो. तेवढी वाट बघू नका. जर तुम्हाला खरंच तुम्ही सिरियस आहात अध्यात्माच्या बाबतीत, अनुभव घ्यायचा आहे. मी इथं ज्ञान द्यायला नाही आलो. मी सहज सांगू शकतो की गीताच्या 4थ्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात सांगितलेलं असं आहे. पण ते सगळेच सांगत आले आजपर्यंत. साहेब बोलले आपल्याला आता ज्ञान नाही द्यायचं, आपल्याला अनुभव करून द्यायचा आहे. वेळ कमी, लोकांकडेही वेळ कमी आणि तुझ्याकडेही वेळ कमी असं समज. बर. त्यामुळं रीच वाढवायचा. ओके. पण मग या साधनेमध्ये लोकांना काय करावं लागतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही बंधनं सांगितलं, तर ती काय बंधनं असतात? किंवा समजा मी जर आलो, मला ती साधना करायची, तर मला काही गोष्टी म्हणजे मला काही बॅकग्राऊंड लागतं का असं काही नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मेडिटेशन करत नाही आणि मला यायचं आहे, तर काय नक्की त्याची बंधनं काय असतात आणि काय पार्श्वभूमी लागते याला? तर ज्यांचं काही पार्श्वभूमी नाहीये ते लोक ही येतात, ज्यांची पार्श्वभूमी आहे तेही येतात. मेन मोटिव्ह अनुभव देणं. प्रत्येक माणसाला दर्शनच हवेत असं नसतं. कोणाला समाधीची अवस्था पाहिजे असती, कोणाला काही त्रास होत असतील ते काढून घ्यायचे असतात, बरोबर, कोणाला बरेच अजून काय काय हवं असतं. तर ते ही शांतिकाल साधना इज अ फर्स्ट स्टेप, की इथं आल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्हाला काय हवंय काय नाही. इथं अनुभव येतात तुम्हाला. वा. आणि हेच इथंच टेस्टिंग करायचं. मी म्हणतो माझ्यापर्यंतही येऊ नका, तुम्ही फक्त साधनेत बसा. इथंच तुम्हाला तंत्र झाले का नाही हेही कळेल. कारण ज्यांच्यावर तंत्र झालेलं असतात ना ते झुलायला लागतात, त्यांना कळतच नाही आपण काय करतो. सगळं बंद झाल्यानंतर त्यांना काहीतरी झालं बरं का एवढ्या वेळात. बापरे. बर. माझ्यापर्यंतही यायची गरज नाही, तेवढ्या त्या साधनेत बसा फक्त. आणि दुसरी गोष्ट, साधनेला काही लागत नाही, स्वतःचं आसन लागतं, एक दिवा लागतो आणि स्वच्छ होऊन यायचं असतं. 1.5-1 तास आधी तुम्ही जेवण करून आलेलं तर ते बरं असतं. कारण नुकतंच खाल्लंय आणि 15 मिनिटात तुम्ही साधनेला बसलाय तर हवा तो रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला. निदान 1-1.5 तासाचा गॅप पाहिजे. आणि स्वच्छ होऊन आलेलं कधीही चांगलं. कुठल्याही गोष्टीसाठी स्वच्छ होऊन जाणं हे फार महत्वाचं असतं. बस एवढ्या 3च रिक्वायरमेंट आहे. ओके. तुम्ही बसायचं. बंधनं ही मी म्हणजे साहेबांच्या थ्रू बंधनं मारली जातात. बर. बंधनांचं मेन कारण हेच आहे की आजूबाजूची निगेटिव्हिटी आणि अदर एंटिटीज या तुम्हाला हार्म करू नयेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कवच दिलं जातं त्या वेळेसाठी. बर. आणि साधनेची प्रोसेस चालू होती. ओके. असं ते. आणि अर्ध्या तासाची 40 मिनिटाची साधना असते. वा. मगाशी तुम्ही अष्टसिद्धींचा उल्लेख केला, तर अर्थातच म्हणजे माझी जी पिढी आहे आपली, यंगस्टर्स जे आहेत त्यांना अष्टसिद्धी नाव ऐकलं की हनुमान चालीसा आठवते. अष्टसिद्धी निधी के दाता जे म्हणलं, तर नक्की काय आहे त्या अष्टसिद्धी? म्हणजे अष्टसिद्धी जेव्हा आपण कुठलीही साधना करतो
तर मेन आता मी एक तुम्हाला दाखवतो. आता याला इल्युमिनाती समजू नका बरं, हे आजकाल हे असं फार काहीतरी चालू आहे. तर हे त्रिकोण आहे. तर याच्या एका भागावर मन आहे, बर, एका भागावर श्वास आहे आणि एका भागावर कुंडली आहे. बर बर. ठीक आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी शरीरात असतात पण त्या दिसत नाहीत आपल्याला. मन आहे, जाणवतं, विचार येतात, बरोबर. श्वास घेतोय, जाणवतं, पण ते काय आहे ते दिसत नाही, बरोबर. तसंच कुंडलीने ती सूक्ष्म अवस्थेत आहे, सुप्त अवस्थेत आहे, ते दिसत नाही आपल्याला. या तिघांपैकी कोणावरही आपण काम चालू केलं की अध्यात्माचे रस्ते आपल्याला चालू होतात. करेक्ट. जेव्हा कुंडलिनी ही खालून वरती जाते तेव्हा जसं मी बोललो की तिसऱ्या चक्रानंतर ऑफकोर्स हे अध्यात्म फार गूढ आहे आणि माइट बी काही काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत की ज्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही. पण जस्ट एक लेमॅन लँग्वेजमध्ये तुम्हाला मी सांगेन की जेव्हा तिसऱ्या चक्राच्या वर किंवा तिसरं चक्र भेदलं जातं कुंडलिनी, तेव्हा अष्टसिद्धी आपल्याला अशा दिसतात. महिमा, लघुमा, गरिमा, काया प्रवेश, अशा अष्टसिद्धी आहेत ज्या मेन 8 सिद्धी असतात. बर बर. जे आणि त्या या कॅपेबल माणसाकडेच येतात. कोणी जर उद्या म्हटलं ना की मी सिद्धी ट्रान्सफर करतो, माझ्याकडे सिद्धी आहे, पहिली गोष्ट तर असे फार रेअर लोक आहेत. आणि एक एक्झाम्पल तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला सहज लक्षात येईल. कुठल्याही माणसाला तुम्ही थांबवलं आणि विचारलं की तुझा बँक बॅलन्स काय, तो कशाला दाखवल तुम्हाला बँक बॅलन्स, त्याच्या सेव्हिंग्स. अध्यात्मामध्येही तसंच आहे. तो कशाला तुम्हाला सांगेल की माझ्याकडे सिद्धी आहे. बर बर. तो त्याचं काम चालू ठेवल. आणि बरोबर. ही अवस्था केव्हा येते जेव्हा त्याला पैशाशी, बाकीच्या फेमशी वगैरे काही संबंध नसतो. कारण त्याचं मनच त्या वैराग्याला गेलेलं असतं. तुमच्याकडे जर हिराची खाण आहे, तुम्ही हे असे चिल्लर कशाला उचलणार. करेक्ट करेक्ट. त्याप्रमाणे ह्या अष्टसिद्धी अशा असतात. आणि ह्या अष्टसिद्धी ह्या महादेवांच्या चाकरीत असतात. बर. कैलासावर. बर. कैलासावर कोण का चढू शकत नाही याचं कारण हे तेच आहे. अच्छा. हे खूप गूढ रहस्य सांगतोय मी तुम्हाला की त्या सिद्धी ते व्हायब्रेशन्स तिकडे आणि नॉर्मल व्हायब्रेशन्स आपल्यासारख्यांचे ते मॅच होत नाहीत. त्यामुळं तुमची हिंमतच होत नाही तिथे पुढे जायची. एका लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. करेक्ट करेक्ट. मनगटात ताकद असेल तर माणूस तलवार उचलणार. मनगटच लेचपेच आहे तर ते तलवार उचलून फायदा नाहीये. बरोबर बरोबर. तुम्ही आता सिद्धी आणि एनर्जीची म्हणजे सांगितलं, तर मला पुढे तेच विचारावं असं वाटेल की ते सिद्धी ट्रान्सफर किंवा एनर्जी ट्रान्सफर हे काय आहे आणि हे खरंच एक्झिस्ट करतं का, आणि त्याला जोडून की हे तुम्ही करता का. सिद्धी ट्रान्सफर इज रिअली रॉंग वर्ड. ओके. सिद्धी कधीच ट्रान्सफर होत नाही. सिद्धी ह्या कमवाव्या लागतात, या तुम्हाला धारण कराव्या लागतात. कोणी जर मार्केटमध्ये म्हणत असेल ना की मी सिद्धी ट्रान्सफर देतो, साफ मना करा. हा खूप मोठा एक कमर्शियलायझेशनचा हब झालेला आहे सिद्धी ट्रान्सफर. हे होत नाही. एनर्जी ह्या इनिशिएट केल्या जातात. एनर्जी म्हणजे थोडक्यात एनर्जी ट्रान्सफर हाही प्रकार थोडासा जरा वेगळाच आहे. बर. तोही त्या कन्सेप्ट मध्ये येत नाही. एनर्जी इनिशिएट केल्या जातात, एनर्जी जागृत केल्या जातात. तुमच्या एखादा मंत्र तुम्ही कुठलाही, समजा फॉर एक्झाम्पल देवीचा मंत्र घेतला, तर देवीचा मंत्र का घेतला जातो. मंत्र हा तुमच्या आजूबाजूचे व्हायब्रेशन हे त्या देवीच्या व्हायब्रेशनशी मॅच करतं. अच्छा. स्टँडर्ड फिजिक्स आहे ते. लहानपणी आपल्याला 7वीत असायचं ना, असं मारलं की ते वाजायचं आणि दुसरं ठेवलं की ते आपोआप त्याच्या याच्याशी अलाइन व्हायचं, त्या फ्रिक्वेन्सीशी. करेक्ट. सेम आहे. तुम्ही जेव्हा मंत्र जपता, पद्धतशीर जर तुम्ही गुरु करून ऑथेंटिक वेनी जपत असाल, तर त्या मंत्राचे व्हायब्रेशन आणि त्या देवताचे व्हायब्रेशन हे मॅच होतात आणि ते हळूहळू हळूहळू संपर्कात येऊन तुमच्याशी संवाद साधतात. संवाद हा वायुरूपात असतो. कोण म्हणल, आता हेही एक मार्केटमध्ये अजून चालू आहे बरं का, की प्रत्यक्षीकरण करतो आम्ही, सिद्धींचं प्रत्यक्षीकरण करतो. मी सांगतो असं काही होत नाही. सिद्धींचं प्रत्यक्षीकरण हे होत नाही. बर. तुम्हाला तुमचे जे देवी देवता असतात ना, ते दृष्टीमध्ये दिसतात.
चेतनेमध्ये दिसतात, ते कधीच तुम्हाला असं दिसणार नाही. सदैव सदेह तर दिसणारच नाही. हे फार क्वचित जे रामकृष्ण परमहंस सारखे जे खानदानी माणसं आहेत, जे झेलणारी माणसं आहेत, ते त्यांच्यासोबत होतं. फार रेअर असतात ते. बर त्यांच्याबरोबर होतं. जेव्हा हे असं होतं तेव्हा तुम्ही संपर्क साधता त्यांच्यासोबत. मी जे करतो किंवा मला जे आदेश येतात की एनर्जी इनिशिएट करायचंय, सो कॉल्ड परत इनिशिएशन आपल्या भाषेत, की याची एनर्जी जागृत करायची आपल्याला, तर ती त्या माणसाचं आधी पुढचं मागचं सगळे कर्म बघितले जातात, जन्म बघितले जातात. मी जो पहिल्यांदा तुम्हाला बोललेलो की आजकाल लोक म्हणतात की हा मंत्र जप सरसकट सगळ्यांसाठी आहे, त्याला खोडून काढायचं कारण हे एकच आहे की जेव्हा तुमचे मागचे किंवा पुढचे हे जन्म बघितले जातात, त्या जन्मांमध्ये कधी ना कधी तुम्ही साधना केलेली असती. कारण जन्म हे काय फक्त 3-4 जन्म असे नसतात. 150, 200, 250 जन्म, 500 जन्मांचा सुद्धा माणूस बघितलेला आहे. बापरे. त्या 500 जन्मात त्यांनी एकदाही साधना केली नाही का? असं नाही, होतच नाही. प्रोबॅबिलिटी इज व्हेरी निग्लिजिबल. करेक्ट. त्यांनी साधना केलेली असती. मग जर समजा त्यांनी हनुमानाची साधना केली आहे आणि आज तुम्ही त्याला गायत्री मंत्र देताय, तर हा किती मोठा विडंबना आहे त्या गोष्टीची. बरोबर. हे साफ चुकीचं आहे. म्हणून ते खोडून काढायचं कारण हेच आहे की त्याचं मागचं पुढचं सगळं बघितलं जातं, त्याची कर्मांची ताकद बघितली जाते, किती आहे, बोझा बघितला जातो आणि त्यानुसार त्याला मंत्र दिला जातो किंवा एनर्जीची संपर्क साधून दिला जातो. थोडक्यात काय तर त्याच्या आजूबाजूचे व्हायब्रेशन हे त्या एनर्जीच्या व्हायब्रेशनचे आम्ही मॅच करायला, आणि त्याच्यानंतर त्याला संपर्क साधण्यासाठी एक दृष्टी दिली जाते. अच्छा. थोडक्यात त्याची चैतन्य अवस्था वाढवली कानाची किंवा डोळ्यांची. असा काही अनुभव आहे कोणाचा तुम्ही शेअर? भरपूर अनुभव आहेत. बरं, प्लीज आम्हाला सांगा. भरपूर अनुभव आहेत. मी स्वतःचा जरी सांगायचं झालं तरी माझ्याकडे बरेच लोक येतात जे नुसते दृष्टीसाठी आसुसलेले असतात की आम्हाला दृष्टी द्या. तर मी त्यांना नेहमी विचारतो, दृष्टी घेऊन करणार काय? तर कायकांकडं उत्तर असतं, कायकांकडं नसतं. तर कधी कधी मजा म्हणून, साहेब मजा घेतात बरं का, मजा म्हणून त्याला 10 मिनिटासाठी त्याला बसून त्याला दृष्टी दिली जाते. आणि अकालिक मृत्यू झालेल्या ज्या असतात ना एंटिटीज, त्यांचं दर्शन करायला देतात. अच्छा. जसं कोणाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, कोणी फाशी घेतलेली आहे, कोणी नस कापलेली आहे, आणि दाखवतात. आणि स्वअनुभव आहे आणि ते पाहिलेल्या पण केसेस आहेत की 2-3 दिवस त्याला जेवण जात नाही. बापरे. ऑफकोर्स, कारण तुम्हाला ती ताकदच नसती. मग दृष्टी घेऊन करणार काय? दृष्टी का दिली जाते? जेव्हा तुमचं एनर्जीचं जागृत केल्या जातात, त्या एनर्जीशी संपर्क साधण्यासाठी ती दृष्टी दिली जाते. अच्छा. एक जण माझ्याकडे असा आला होता, मुलगा 21-22 वर्षाचा, की दादा मला दृष्टी पाहिजे. मी म्हटलं हा ठीक आहे ना, तुला दृष्टी देतो, पण तू आजूबाजूच्या पोरींशी आणि बायकांशी लक्ष ठेवणार तू. तर त्याला एकदम असं हे झालं ना, काय मोटिव्ह तोच होता, तू लक्ष ठेवणार, चाड्या करणार, बघणार इकडे तिकडे काय चालू. तो परत आलाच नाही माझ्याकडे. अच्छा. तर सांगायचा उद्देश हाही आहे की जरी हे इनिशिएशन वगैरे होत असलं, एनर्जी जागृत करणं होत असलं, तरी त्या सगळ्यांना दिल्या जात नाही. कारण उद्या कोणी पैसे घेऊन येईल आणि म्हणाल मला हे असं हवं. सॉरी, तसं नाही, ते होत नाही. त्याच्यासाठी मराठीत एकदम बोललं तर त्या माणसाची लायकी बघितली जाते आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी दिल्या जातात. पैसा कमवणं हा कधीच उद्देश नाही नसतो. तुम्हाला चांगला माणूस बनवणं हा उद्देश आहे. एक आता सध्या उबांटू म्हणून एक ते हे होतं, त्यांच्या मूवी मधलं एक गाणं आहे, प्रार्थना आहे ती, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. बरोबर. अरे पण समोरचा आधी तसा माणूस पाहिजे ना, त्याच्याशी माणसागरीने वागायला. करेक्ट. माणूस म्हणून वागायला समोरचा माणूस पाहिजे. बरोबर. तर तेच तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी हे सगळं असतं.
कंतारा मूवी बघितलाय तुम्ही? हो. कंतारा मूवी मध्ये परफेक्ट एक्झाम्पल ऑफ एनर्जी जागृतचं हे दिलेलं आहे. अच्छा. ऊर्जा जागृत केली पहिल्या 10 मिनिटात. तो राजा त्रासलेला असतो, त्याला म्हटलेलं असतं की बाबा तुझ्याकडं, तो पण असाच एक, आता आपण त्याला मॉडर्न वर्ल्ड मध्ये कलियुगात आणूया. तो राजा कोणाकडे तरी जातो असा, आकाशिक रेकॉर्डवाल्याकडे किंवा चॅनलरकडं, मीडियमकडं, कोणाकडे तरी जातो ऑटोमॅटिक रायटिंगकडं, आणि तो विचारतो माझ्या आयुष्यात काय झालंय मला सांगा. करेक्ट. मग ते म्हणतात तुझ्या आयुष्यात वडिलांचं मार्गदर्शन आणि आईचं प्रेम कमी आहे, मग तुला हे 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 रत्न घालावे लागतील आणि मग तुला जावं लागेल. मग तो बिचारा आपला तो रत्न शोधत 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 कुठेतरी जंगलात जातो आणि एकदम त्याला ते तिथं आल्यानंतर ते व्हायब्रेशन त्याच्या व्हायब्रेशनशी मॅच होतात. का होतात? कारण आधीची साधना असते त्याची, आधीच्या जन्मात. करेक्ट. आणि मग ते म्हणतो की यांना प्लीज मला द्या. मग ही काही सिद्धी ट्रान्सफर नाही झाली, ही तुमची ऊर्जा जागृत केली. करेक्ट. ती ऊर्जा त्या ऊर्जेशी मॅच केली आणि त्याचा संपर्क झाला. मग याच्यानंतर तो काय लगेच हवेत लिंबू वगैरे उडवायला लागला का? नाही. सेम असंच आहे. ओके. तुमचे हे बघा, तुम्ही पाऊस थांबवाल का नाही याची काही गॅरंटी नाही, पण हे घेतल्यानंतर तुम्ही पावसात भिजणार नाही याची गॅरंटी आहे. वा वा, हे जास्त सोप्या पद्धतीत. ओके ओके. नाहीतर लोकांचं कसं असतं, आता मला आली एनर्जी, आता ह्याला भस्मच करतो, असं बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे. आणि त्या एनर्जीज येऊन सांगतात असं असं चालू आहे बरं का. बर. जशी इच्छा साहेबांची, आ जाओ वापस, ते परत पण त्यांची इच्छा असते, आम्हाला नाही राहायचं. बर. त्यांची इच्छा असते. बर. सहसा असं करत नाही आपण, पण बऱ्याच वेळा मी बघितलेलं गेलेलं आहे. इवन जेव्हा अशा एनर्जीज आपण जागृत करतो तेव्हा यांना आपल्याला प्रोटेक्शनही द्यावं लागतं. ओके. कारण बाजारात अशी लोक आहेत की जी दुसऱ्यांच्या एनर्जीजवर काबीज करण्यासाठी बसलेली आहेत. बर. जसं हॅकर्स बसतात, हो, डेटा काढायला फुकट, काही मेहनत करायची नाही, काढून घ्यायचं, कशी बसलेली आहे. बरं, त्यांचेही किस्से आहेत खूप भारी भारी, की येऊ आपण त्या ह्याच्यात. पण एक जस्ट तुम्हाला आत्ता सांगतो की माझ्याबरोबर झालेले असे बरेच किस्से आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. नवीन नवीन जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा तांत्रिक अटॅक करायचे. आजूबाजूचे 150-200 किलोमीटर पर्यंतचे तांत्रिक अटॅक करायचे. का? कारण तुमच्याकडे काहीतरी आहे आणि त्यांच्याकडे ते नाहीये, ते घ्यायचंय यांना. अच्छा. विदाऊट एनी मेहनत. कारण हे घ्यायला खूप मला मेहनत करायला, त्यामुळे ते चोरायचंय त्यांना. तर ते अटॅक करायचे रात्रीच्या वेळी आणि त्या अटॅक पासून वाचावं लागतं. त्याचे बरेच प्रकार आहेत. बरेच सद्गुरू शिकवतात. नंतर हे हळूहळू असं कळायला लागलं की याच्यात अजून थोडंसं पुढं गेलं पाहिजे. कारण कसं आहे की आज हा कमी लेवलचा हॅकर माझ्याकडे आलेला आहे किंवा तांत्रिक माझ्याकडे आलेला आहे. उद्या कोण याचा बाप आला तर, त्याचा बाप आला तर, मग हे परत सगळं शिकण्यासाठी साहेबांना मी बोललो, साहेब असं असं आहे, काय करायचं? तर ते त्यांची एक स्टाईल आहे. ते पहिले असं व्यवस्थित हसतात, व्यवस्थित बघतात काय चालू आहे काय नाही, आणि मग बोलतात. म्हणतात ठीक आहे, एवढंच आहे ना, करूयात की. आणि मग एक दिवस अचानक म्हटले, चल काशीचं तिकीट बुक कर. 2018ची गोष्ट, 17च्या एंडची गोष्ट आहे, सप्टेंबर. काशीचं तिकीट बुक कर. मी काशीचं तिकीट बुक केलं. अजिबात माहित नाही बरं का, फक्त भरोसा साहेबांवर. त्या काशीचं तिकीट बुक केलं. त्या वाराणसीच्या एअरपोर्टवर उतरलो. म्हटलं आता, हा म्हणे घे रिक्षा आणि चल इकडे इकडे XYZ ठिकाण सांगितलं त्यांनी मला. तिथं गेलो. सकाळी 7 वाजलेले होते. नॉक केलं आणि दरवाजा उघडला आणि तिथं माझे गुरु होते. बर. त्यांनी बघितलं मला, हसले आणि म्हटले, आलास? बर. आलो. ते फक्त जे डोळ्यांचं बोलणं आणि ते 2 शब्द होते, आलास का? मी म्हटलं आलो. आणि जा वरती, तुझी रूम वरती आहे,
तिथं थांब. तिथं गेल्यानंतर 2 दिवस आमची भेट झालेली नाही. 2 दिवस त्यांनी मला परीक्षेत ठेवला. बर. परीक्षा घेतली माझी. पेशन्स किती आहे त्याच्यात. करेक्ट. सायमल्टेनियस जॉब माझा चालू होता. त्यावेळी वर्क फ्रॉम होम म्हणून मी स्टाम्प फक्त लॉग इन करून बसायचो आणि हे यांची वाट बघत बसायचो की आत्ता बोलवतील, नंतर बोलवतील, आत्ता बोलव. 2 दिवस त्यांनी बोलवलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वैतागून मी बोललो मातेला, म्हटलं माते बास झाला आता, माझा पेशन्स संपतोय. मी एवढं तुला बोलू शकतो की तुझी सेवा मनोभावे करत, पण आता सहन नाही होत. आणि ते महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र लावलं आणि झोपून गेलो मी. अच्छा. आणि ते स्तोत्र संपतय ना संपतय तोपर्यंत नॉक झालं रूमवर आणि चला गुरुजींनी बोलवलंय. बर. मग खाली आलो, गुरुजींना बघितलं आणि मग जे परत त्यावेळेस सारखं जे रडलोय मी आणि मग जे आत्ता समोर आहे देवा नावाचं प्रोडक्ट, ते त्यांच्यामुळे. अच्छा. तर ते काशीतच असतात. बर. त्यांनीच मला सद्गुरू हा माणसाच्या आयुष्यात एकच असतो, पण गुरु हे बरेच असतात. अच्छा. यू कॅन कन्सिडर सद्गुरू ॲज अ प्रिन्सिपल ऑफ स्कूल अँड गुरु ॲज अ टीचर ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. वा. तर तुम्हाला ते त्या सब्जेक्टमध्ये पारंगत करतात. बर. भगवान दत्तांचे 21 गुरु होते. त्यांनी प्रत्येक त्या गुरुकडून काही ना काही वेगळी एक शिक्षा घेतलेली. बरोबर. पण त्यांचे सद्गुरू एकच होते. तसंच असतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी, प्रोटेक्शन, तंत्र, नंतर कोणी अटॅक केला तर काय करायचं, हे जागृत कसं करायचं, एखाद्याचं कसं काय असतात रेकॉर्ड्स ते कसे बघायचे, हे सगळं त्यांनी शिकवलं मला. बऱ्याच गोष्टी त्यांनी न मागता दिल्या. जेव्हा मी शेवटचा दिवस होता त्यांच्याकडे, तेव्हा एक गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण विचारतो की काय देऊ शकतो, माझ्या कॅपॅसिटीमध्ये मी काय देऊ शकतो तुम्हाला. तर ते एक गुरुची महिमा सांगतोय आता सगळ्यांना मी, की ते मला बोलले की मी तुला काहीच दिलेलं नाहीये, हे तुझंच होतं जे मी फक्त तुला जाणीव करून दिली. हाही लेसन त्यांनी जाता जाता दिला. बर. बर. हे सगळं असं होतं पूर्ण. बर. पुढे जाताना मला हे विचारावं वाटेल, आता मी काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न तुम्हाला विचारतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की मग हे तंत्र जे आहे, साधना जी आहे, ह्याने माणूस श्रीमंत होऊ शकतो का? तंत्र साधनेने कमर्शियलाइज केलं की होणार तुम्ही श्रीमंत. अच्छा. उद्या समजा मी तुम्हाला 10 महाविद्यांपैकी एक विद्या तुम्हाला इनिशिएट करून दिली, तुम्ही चालू केला दरबार तुमचा, अच्छा, झाले की श्रीमंत तुम्ही. पण ती सिद्धी किंवा ते जी या भाषेत आपण सिद्धी बोलतोय, ती एनर्जी वैतागली आणि जर ती बोलली की माझ्याकडनं चुकीची कामं करली जातात, माझ्याकडून वशीकरण करून घेतलं जातंय, मला चुकीच्या माणसांच्या कामामध्ये लावलं जातंय, माझा दुरुपयोग होतोय, तर मग ते बॅकफायर होतं तुमच्यावर. जे आलेले ते सगळं निघून जातं. आणि असं निघून जातं की येणाऱ्या 4-5 पिढ्यांपर्यंत ते भोगावं लागतं. म्हणजे जे आलेले नाहीयेत त्यांनाही तुम्ही फासावर दिल्यासारखं आहे. बरोबर. तर हे एकदम लाईव्ह वायर सारखं खेळण्याचं आहे. तुम्ही लाईव्ह वायरला हात लावला, व्यवस्थित ग्लव्ज वगैरे धरून हात लावला तर काही होणार काही होत नाही. पण जर न प्रोटेक्शन घेता किंवा काही तुमचे जे नियम आहेत ते न पाळता जर केलं तर भरपूर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. अच्छा. अच्छा. मगाशी तुम्ही उल्लेख केला मातेचा, तर ज्यावेळी आपण तंत्र किंवा ह्या गोष्टींचा उल्लेख होतो तिथे 2 गोष्टी समोर येतात. एक म्हणजे काली माता आणि दुसरं म्हणजे गुवाहाटीचं कामाख्या देवी माता. सो त्यांचा काय संबंध आहे एक्झॅक्टली तंत्राशी? तंत्रामध्ये प्रत्येक देवी देवतांचा खूप मोठा संबंध आहे. आपल्याला फक्त काही सात्विकच मूर्ती माहिती असतात. बरोबर. की सरस्वती देवी सात्विक आहे, लक्ष्मी देवी सात्विक आहे, पण प्रत्येक देवतांचे सात्विक आणि तामसिक दोन्ही रूप असतात. बर. सात्विक आणि तामसिक, ज्याला तांत्रिक रूप पण म्हणतात. बर. हनुमान हे सात्विक पण असतात आणि तांत्रिक पण असतात. बर. लक्ष्मी ही सात्विक पण असती, तांत्रिक पण असती. सेम सरस्वती ही सात्विक असती, तामसिक असती. बर. यांना
ज्या आपण म्हणतो की यांना सिद्ध करायच्या किंवा त्यांच्यापर्यंत पोचायच्या पद्धतीमुळं त्या वेगवेगळ्या. तशा असतात. तुम्हाला रिझल्ट शेवटी एकच मिळतो. ओके. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही मला विचारलं की काली माता आणि कामाख्या माता. मी तुम्हाला एक साध्या एक्झाम्पल मध्ये सांगेन की इलेक्ट्रिसिटी वाहतीये, तुम्ही त्यातनं दिवा लावा किंवा टीव्ही लावा किंवा ओव्हन लावा, कम्प्युटर लावा, तुमच्यावर येते. करेक्ट. फायदा कुठून घ्यायचा आहे तुम्हाला आणि काय? कसा घ्यायचा आहे. प्रत्येकाचं आपापलं एक काय म्हणतात कर्तबगारी असती, स्पीड असतो, हा तुमच्यावर निर्भर करतो. ओके. ओके. मी पण तुम्हाला आता देवादादाच म्हणतो. तर देवादादा, आपण आता बऱ्याच गोष्टींबाबतीत बोललो, म्हणजे सिद्धींच्या बाबतीत, तंत्र, तुम्ही म्हणजे दशमहाविद्या वगैरे गोष्टी सांगितल्या. तर मग नक्की तुम्ही काय काय करता? म्हणजे आता त्यात आम्हाला कळालं की शांतिकाल साधना जी आहे ती आपण करतो. अशा अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करता? ओके. तर यात जसे जसे आदेश येतात मला, तुम्ही असं समजू शकता की एक पूर्ण जनरल सर्जनच आहे. अच्छा. इथे बऱ्याच गोष्टी होतात. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमची शांतिकाल साधना होती. माझ्या वेबसाईटवरनं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट माझं काउन्सिलिंग बुक करू शकता, पण त्याला फार वेळ आहे. त्या नोव्हेंबरपर्यंतच्या डेट्स गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर कुछ एक बात साई के साथ हा लाईव्ह सत्संग असतो. बर. तोही फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथंही लोक मला तुम्ही येऊन प्रश्न विचारू शकता. ओके. कारण त्यावेळी पण साहेब हे डायरेक्ट लाईव्ह असतात. बर. आणि अजून बऱ्याच गोष्टी लाईव्ह असतात. तिथंही जर समजा आदेश झाला तर समोरासमोर तंत्रकाठ सुद्धा केली जाते. अच्छा. तंत्रकाठ म्हणजे काय? तंत्रकाठ आता हा एक टोटल पूर्ण वेगळा सब्जेक्ट आहे. तंत्र हे सो कॉल्ड ब्लॅक मॅजिक आता ज्याला म्हटलं जातं आताच्या भाषेत, की एखाद्यावर कोणी करणी करून टाकलीये, चेटूक करून टाकलंय, कोणाचा बिचाऱ्याचा उतार्यावरनं पाय गेलेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याच्याबरोबर, की नको त्यावेळी नको त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत होता, त्यामुळं दुसरी एंटिटी त्याच्या आतमध्ये आली. आता याच्यात बरेच एक्सेप्शन असतात बरं का. त्या बिचाऱ्या एंटिटींनाच पण काय माहित नसतं. ओके. त्याही अशा एकदम वाहून आतमध्ये घेतल्या जातात. बर. नको त्यावेळी नको त्या काळी का म्हटलंय? कारण तुमच्या शरीरात त्यावेळी कुठली नाडी चालू आहे आणि कुठलं चक्र चालू आहे यावर, आणि त्यावेळेस आसमंतामध्ये कुठलं नक्षत्र आहे, या सगळ्या गोष्टींच्या याच्यावरती एंटिटीज घेतली जाते आतमध्ये. माझ्याकडे अशाही केस आहेत. माझा फर्स्ट पॅरानॉर्मल जो केस होता, एक्सपिरियन्स, जेव्हा मला साहेब बोलले की आता तू उतर, ही केस तुला हँडल करायची, मला कॉल आला. हिंजवडीतलं एक मुलांचं हॉस्पिटल आहे खूप मोठं, तिथं ती मुलगी 8 वर्षाची होती. त्यांचा कॉल आला आई वडिलांचा मला. पहिल्यांदा तर मी बोललो की मला काय असं आदेश आलेले नाहीयेत अजून, त्यामुळे मी काही येणार नाही. आणि हे मी ऑन स्क्रीन सांगतो, जोपर्यंत मला साहेब सांगत नाही तोपर्यंत मी काही करत नाही, भलेही मला सगळं दिसत असो. पण ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी हात लावत नाही गोष्टींना. याच्या मागे माझे नियम आहेत, माझी वचनं आहेत, माझे कर्मकांड आहेत ते. तर त्यांच्या आई वडिलांचा मला कॉल आला. तर मी म्हटलं की मी नाही येऊ शकत, सॉरी, दुपारची वेळ होती. 5 मिनिटांनी साहेब बोलले, तू का नाही बोलला? अच्छा. मी म्हटलं अहो तुमचं काही आलं नाही, मी कसं काय हे बोलू, जा म्हणे. तर मी तशीच गाडी काढली आणि फोन पण नाही केला, डायरेक्ट त्या हॉस्पिटल, आणि रस्त्यात जाता जाताच डाउनलोड चालू झाला. अच्छा. सो कॉल्ड आत्ताच्या भाषेत की तो डेटा यायला चालू झाला की कशामुळं काय आणि काय करायचंय. तर तिथं गेलो, गाडी लावली. ते एकदम मला बघून एकदम सरप्राईज झाले की तुम्ही नाही बोललेले आणि तुम्ही आले कसं काय. तर मी बोललो की 3 दिवसापूर्वी तुमची मुलगी कुठं गेली होती, कारण 3 दिवसापूर्वी अमावस्या होती. बर. तर आणि तो डेटा आलेलाच होता माझ्याकडे. तर ते बोलले की अशा अशा ठिकाणी. म्हटलं तिच्या डब्यात तुम्ही असा असा गोड पदार्थ दिलेला आणि ती खाता खाता त्या झाडाच्या तिथं होती, आणि त्या झाडात वसणारी ती एंटिटी ती आली. आता ती या तारखेपर्यंत अशाच बेशुद्ध अवस्थेत राहील, आणि त्याच्यानंतर तिचा वाढदिवस होता बरं का. ओके. आणि ती बेशुद्ध अवस्थेतली तारीख त्या वाढदिवसाच्या मध्ये येत होती. तर तिची आई मला बोलली की तिचा वाढदिवस या दिवसांमध्ये आहे. म्हटलं तिचा वाढदिवस हा हॉस्पिटलमध्येच होणार म्हटलं. नंतर ती घरी येईल. बर.
तर मी म्हटलं की आणि परमिशन काढा. ते हम्म. हॉस्पिटल एकतर इतकं मोठं आणि आतमध्ये जाऊ देत नाही, नातेवाईक असो, आई असो, कोणीच. वडील असो, जाऊ देत नाहीत. म्हटलं परमिशन काढा आणि मला आधी जाऊ द्या तिच्याकडे. हम्म. तर त्यांनी जरा 10-15 मिनिटं जरा प्रयत्न करून ते म्हटले 5 मिनिटासाठी यांना आतमध्ये जाऊ द्या. हा. मी गेलो त्या मुलीशी. ती मुलगी अशी बेडवर होती, तिला बघितलं, चैतन्य अवस्थेत तिच्याशी संपर्क साधला की तिची सोल कुठे आहे आता. बर. आणि जेव्हा मी बघितलं, ती एंटिटी अशी समोर बसलेली आणि तिने तिची सोल मागे ठेवली होती. बर. म्हणजे बोलायचं असेल तर तू पहिले माझ्याशी बोल. हम्म. आता पहिलाच पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला. हा. मी समोर उभा राहिलो आणि वाटाघाटी चालू झाली. आपलं राजकुमार तुम्हाला माहिती असतील, जानी, हा. हा. त्यांच्यासारखं पहिले बात मुलाकात, हम्म. फिर जरूरत पडे तो लात. लात. तर वाटाघाटी चालू झाली. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे. आता जर ती एंटिटी, तसल्या एंटिटीज माझ्या समोर आल्या हम्म. तर तसल्यांना मी खरंच उभं पण करत नाही. हा. त्यावेळी तो पहिला एक्सपिरियन्स होता. तर ते म्हटले मला असं असं पाहिजे, XYZ गोष्टी. म्हटलं दिल्या. हम्म. सोडून जाणार का. हसायला लागले. मी म्हटलं हे व्यवस्थित नाहीये. आणि त्या विश्वामध्ये शब्दाला फार महत्व आहे बरं का. बर. तुम्ही एकदा वचन दिलं की किती. शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. हम्म. म्हणून एक फॉर इन्फॉर्मेशन, जेव्हा आपण ऊर्जा स्थानांतरित करतो किंवा ऊर्जा इनिशिएट करतो, त्यावेळी सुद्धा 12-13 वचनं घेतली जातात. अच्छा. की मी असं करेन, तुम्ही असं करायचं, तुम्ही या वेळेला असायचं, मी या वेळेला हे करेन. तुम्हाला जे बरेच असे 12-13 वचनं असतात साधकाकडून आणि त्या एंटिटीज कडून. तर त्या एंटिटीज सोबत जेव्हा माझी वाटाघाटी चालू होती, मी म्हटलं की तुम्हाला काय काय पाहिजे. तर त्यांनी XYZ गोष्टी सांगितल्या मला, या ठिकाणी आणून ठेव सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे देतो. जाणार, सोडून जाणार का. तर ते हसायला लागले. ते शब्द द्यायला तयार नाहीत मला. मी आलो, मग माहित नाही ना पुढं काय करायचं, पहिलाच अनुभव. मागे आलो परत. आणि आल्यानंतर साहेबांना ते म्हटले ठीक आहे ये तू घरी. मी त्यांना बोललो की काही काळजी करू नका, तुम्हाला सांगितलंय त्या दिवसात ते सगळं होईल. घरी आल्यानंतर रात्री मी बसलो साहेबांसोबत आणि त्या एंटिटीला खेचून माझ्या अंगावर घेतली मी. अच्छा. आणि पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे माझ्या अंगावर घेतली. आणि नंतर ती पोरगी हळूहळू 2-3 दिवसानंतर शुद्धीवर आली. सांगितलेल्या दिवशी घरी आली. तोपर्यंत ती एंटिटी माझ्या घरात माझ्या बरोबर होती. बापरे. आणि जेव्हा वेळ आली सोडायची त्याला, तर साहेबांना म्हटलं काय करायचं आता, मला माहित नाही पुढं काय करायचं. तर मला म्हटलं की चल उद्या सकाळ सकाळ शर्ट न घालता, आणि थंडीचे दिवस होते, डिसेंबर वगैरेचे काहीतरी दिवस असतील, 2017-18ची गोष्ट. सासवडला एक मंदिर आहे कानिफनाथांचं. हो. तिथे तिथपर्यंत शर्ट न घालता जायचं गाडीवर. मी म्हटलं आता हे काही असेल आपल्याला माहित नाही याच्या मागचं. आता मला कळतं की काय ते त्यावेळी असं बोलले होते. आणि अक्षरशः माझ्या घरचे पण या जो पूर्ण इन्सिडन्स झाला त्याचे साक्षीदार आहेत. की मी गाडीवर 2 व्हीलरवर शर्ट न घालता नुसता पॅन्टवर सकाळ 5 वाजता हायवेनी चाललोय सासवडला. आणि माझ्या घरचे सगळे कारमध्ये मला बघतात. बरं, कारमध्ये बसायची परमिशन नाही, 2 व्हीलरवरच जायचं. ही एक परीक्षा असते. अच्छा. की साधक हा कुठपर्यंत तुमच्या शब्दाला किंमत देतोय. यात तुम्हाला लाज बाळगायची काही गरज नाही. यात कोण काय बोलतंय, कोण काय बघतंय, कारण तुमच्यामुळं तिचा जीव वाचलेला आहे. हो बरोबर. आणि तिथं गेलो आणि तिथं त्या गोष्टी सोडून आलो. अच्छा. तेव्हा मला कळालं की अरे उतारे का केले जातात. आईन्स्टाईनचा 3रा नियम, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. मग हे जे फर्स्ट लेवलचे जे साधक असतात ना, ते म्हणतात उतारे करा आणि टाकून द्या. तर ते काय करतात, सिम्पली तुमच्यातनं काढून ते बाहेर टाकतात. मग त्याच्यावरनं कोण गेलं की ते त्याला लागलं. बर. याच्यावर मी जेव्हा एकदा कॅनडामध्ये होतो, असा उभा होतो आणि खालून एक कपल चाललेलं होतं.
आणि ते कपल आता त्यातली ती एक फिमेल होती, तिला काहीतरी असं किडा वगैरे दिसला रोडवर. तिथले लोक फार सेन्सिटिव्ह आहेत हो एका अर्थाने बघायला गेलं हो. तर. आता त्यांची सेन्सिटिव्हिटी मी तुम्हाला सांगतो कशी. तर किडा तिला जाताना दिसला आणि तिने ते पटकन रोपटं उपटलं बाजूचं आणि त्या किड्याला असं त्या पानावर उचलून साईडला ठेवलं. फार छान. मी बघत होतो, साहेब आले. म्हणले काय रे काय? म्हटलं काय नाही, बघतोय. म्हणे काय शिकलास? म्हटलं काही नाही. आता काय शिकणार यातनं, काय बोलणार मी. पण लोकांना आता असं वाटत असेल, पण त्यावेळी जी अवस्था असती ना ती वेगळी असती. मी म्हटलं काय, तुम्हीच सांगा काय असेल ते. तर ते म्हणले की बघ, हा एक प्रकारचा उतारच करून टाकला तिने. म्हटलं का, कसं काय? ती म्हणली एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाला उपटलं तिने. यांची माणुसकी बघ म्हणे, आपल्याला उतारात अडकायचं नाहीये. अच्छा अच्छा. तर ते असं असतं. तर ती सो कॉल्ड सेन्सिटिव्हिटी पण इथं कमी पडते. तर एनिवेज, तो हा एक्सपिरियन्स होता फर्स्ट पॅरानॉर्मल. आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी हळूहळू मग आता जर तसल्या एंटिटी माझ्या समोर आल्या तर साहेबांच्या कृपेने त्यांना, म्हणजे काय सांगू आता, असं बघत पण नाही. एक भागवतातला एक खूप भारी किस्सा आहे याच्यात, गोकर्ण आणि दुंदुकालीचा. बर बर. नाव ऐकलं असेल कदाचित तुम्ही, किंवा व्ह्युअर्स असतील त्यांना माहिती असेल. गोकर्ण आणि दुंदुकाली दोघं भाऊ होते बरं का. आणि यातला जो गोकर्ण होता तो सात्विक एकदम तपस्या वगैरे करून बसलेला होता, त्याचे चालू होत्या साधना. आणि दुंदुकाली हा जरा तामसिक नाही, तो अकाली मृत्यू पावला होता आणि भूत योनीत प्रेत योनीत तो भटकत होता. अच्छा अच्छा. तर हे साधना करत असताना ते आले आणि आता यांची साधना इतकी प्रबळ की त्याला बोलता येईना, काही शब्द फुटेनात. आता यांना जाणवलं कोणतरी आलंय, चैतन्य अवस्थेत गेले, बघितलं कोण आलेलं आहे, तर दुंदुकारी. तर साधनेची पॉवर बघा, सद्गुरूंचा हात असेल तर किती प्रभाव असतो त्या गोष्टींचा. आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, जटा विभूती उटी चंदनाची, कपाल माला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निगांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एवढं नुसतं बोललं आणि नुसतं पाणी मारलं त्याच्याकडे. मला वाटतं पाणी नसेल मारलं, नजरच टाकली असेल. तर त्या एका नजरेत त्याला त्यांनी मुक्त केलेलं आहे दुंदुकारीला. बर. अच्छा. एवढी पॉवर असते. वा. तर जस्ट एक एक्झाम्पल की अशा एंटिटीज आता बघत सुद्धा नाही. एकदा रस्त्यातून जाता जाता एक खूप मोठी बेरिंगची कंपनी आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तिथून एक नाला जातो. 80-90 वर्षाचं एक प्रेत होतं तिथं. बऱ्याच वर्षापासून त्या नाल्यावर फिरायचं. तर त्यावेळी मी चाललेलो असताना ते एकदम असं आलं. वास, पहिले तर वास यायला लागला मला, आणि ते वेगळाच सेन्स असतो त्याचा. आणि जाता जाता मी फक्त भगवंताला एवढं बोललो, जो कोणी असेल ना, एक 10 मिनिटं थांबा, घरी पोचू द्यात मला, मग याला बघतो कोण. तिथून जाताना तो घरी पोचलो, तो आला. म्हटलं काय रे, काय झालं? मुक्ती हवी. म्हटलं ठीक आहे, काय तुझं, काय कसं कसं सगळं आधी बघून घेतलं. सगळ्यात खोटं बोलणारी जी जात असेल ना, ती ही भूतप्रेत. सगळ्यात खोटं बोलला. आणि हा लकीली तेवढा खोटं नाही बोलला माझ्यासोबत, कारण ह्याला जेन्युइन मुक्ती हवी होती. मी म्हटलं मग तू टाइमपास कसा करतो रे तिथं? तर तो म्हणतो की पहिले करायचो की ते त्या नाल्याच्या तिथनं कोण गेलं ना की त्याची चेन वगैरे पाडायचो सायकलची, असं हा गाडी बंद करून टाकायचो, ऍक्सिडेंट्स करवायचो. म्हणलं अच्छा. मग आता अचानक काय झालं? तर म्हणे माझ्या शेजारी आता मोठं बांधकाम होते, त्यामुळे मला इथे त्रास होईल. जेन्युइन होता, त्याला मुक्ती देऊन टाकली जागच्या जागी. बर. 70-90 वर्षाचा असेल. बर. यांना त्रास होतो म्हणजे काय? त्रास होतो म्हणजे साधं एक एक्झाम्पल घ्या तुम्ही, म्हणजे मिळतं जुळतं तसं करू शकता की जसं आपण एन्क्रोचमेंट करतो फॉरेस्टमध्ये आणि तिथले जे असतात एंटिटीज त्या पुढे 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 किंवा आतमध्ये डीप फॉरेस्टमध्ये जातात. का जातात? त्रास होतो त्यांना. करेक्ट. त्यांना दखलंदाजी नाही पाहिजे आपल्याच्या. तसंच यांचं पण असतं. यांचा एक एरिया ठरलेला असतो, यांचे कार्यक्रम ठरलेली असतात, यांना ते नको असतं. वर्दळ वाढली, वस्ती वाढली की ते निघून जातात
किंवा अच्छा. त्रास होतात किंवा तिथल्या लोकांना त्रास देतात की त्यांनी निघून जावं इथून. बर बर अशाही गोष्टी अशा आहेत. बापरे, तुम्ही खूप असं वेगळ्याच आम्हाला जगात घेऊन जाताय आणि ऐकताना खूप म्हणजे असं रोमांच येतात खरं. रोमांच का येतो? कारण ह्या गोष्टी रिव्हील झालेल्या नाहीयेत. कारण मार्केटमध्ये सो कॉल्ड ह्या मार्केटमध्ये ह्या गोष्टी लोकांना माहित नाहीये. नुसतं कमर्शियलायझेशन, पैसा ओढण्याच्या बाग आहेत सगळे. करेक्ट. माणसाला रिझल्ट मिळत नाही. मी खूप गोष्टी बघितल्यात. माझ्याकडे इतके लोक येतात, ते म्हणतात की दादा 50,000 रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले, त्या माणसाने काहीच केलं नाही. बापरे. म्हणून ते गाणं मी तुम्हाला बोललो ना मनोज कुमारचं, मेरा Correct. दर खुला है खुला ही रहेगा. रहेगा. तुम्ही या सगळीकडे फिरून या, पण त्याच्यावरनं विश्वास काढायच्या आधी एकदा इथे या. इथे या. वा वा. तुम्ही मगाशी कॅनडाचा उल्लेख केला, तर अशा म्हणजे वेस्टर्नाइज्ड कॉन्सेप्ट बऱ्याच आपल्या इथे आता फेमस व्हायला लागल्यात. मग त्याच्यामध्ये बरेच म्हणजे ज्या आपल्याकडूनच गेलेल्या विद्या त्यांनी त्या वेस्टर्नाइज करून इथे आता परत आणल्या. जसं तुम्ही म्हणलात ते ऑटोमॅटिक रायटिंग वगैरे वगैरे. तर काय फरक आहे म्हणजे आपल्या इथल्या तंत्रामध्ये आणि तिथल्या त्या वुडू डॉल्स आणि अशा अशा गोष्टी करतात, काय फरक आहे? पहिल्यांदा आपण या कन्सेप्टवर बोलूयात, मग हे बाकीचे सगळे तंत्र, चायनीज तंत्र, आफ्रिकन तंत्र, हे सगळे नंतर बोलूयात आपण. अध्यात्मामध्ये सनातन पेक्षा कोणी पुढे गेलेलं नाहीये आणि कोणाला माहितच नाहीये. करेक्ट. लोक बाहेरून येऊन इथं शिकायची. अध्यात्मात हळूहळू प्रगती करताना तंत्र हा एक फार छोटा भाग आहे. हे जेव्हा फक्त मी तुम्हाला बोललो ना 3ऱ्या चक्रानंतर वरती येतो ते अष्टसिद्धी दिसतात, त्यातला हा एक भाग आहे. अरे पुढचं तुम्हाला माहितच नाहीये. चित्तवृत्ती काय आहे, शरीरवृत्ती काय आहे. 48 चित्तवृत्ती असतात, शरीरवृत्ती असतात. कुठली वृत्ती कुठं मॅच झाल्यानंतर कुठले विकार आपल्या मनात येतात हे माहितच नाही. अध्यात्मातल्या पुढच्या अवस्था आहेत या सगळ्या. लोकांनी फक्त तंत्र तंत्र तंत्र, मग भैरवाला सिद्ध करा, मग कामाख्याला सिद्ध करा, कालीला सिद्ध करा. फार शुल्लक पार्ट आहे हा, फार शुल्लक पार्ट आहे. बर. अध्यात्मात पुढे जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मागे ठेवाव्या लागतात. पण हे कमर्शियलायझेशन करण्यासाठी लोकांनी हे असं आघोरी वगैरे हे सगळं चालू केलं आणि तो एक छोटासा पार्ट उचलला तिथून. ओके. यातला अजून छोटासा पार्ट ह्या वेस्टर्नाइज लोकांनी उचलला. अच्छा. पहिला पार्ट म्हणजे ट्विन फ्लेम. ट्विन फ्लेम तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला बरेच असे तिकडचे चॅनलर्स, मीडियम्स वगैरे सगळे बरेच दिसतील ट्विन फ्लेम्स. अरे पण यांना ट्विन फ्लेम हा कन्सेप्ट आपल्या इथं सनातनामध्ये लाखो वर्षापूर्वी होता. बर. मधु कैटभ, नरनारायण, नंतर ह्या सगळ्या कन्सेप्ट ट्विन फ्लेम मधल्या आहेत आपल्या इथं. अच्छा. ट्विन फ्लेम म्हणजे तुमची जोडी असती, जोडी मिळून ते काम करती. ओके. इथं त्यांनी काय केलं, जोडी मिळून आध्यात्मिक प्रगती साधती. आता ती जोडी राहिली बाजूला आणि ते कपल्सच मॅचिंग, माझा ट्विन फ्लेम कुठे आहे, तो काय करतोय, मग आमचं कसं होणार, हे असं चालू झालं. बरोबर. दुसरा एक कन्सेप्ट आहे आकाशिक रेकॉर्डचा. याचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातलं एकदम सटीक उदाहरण भीष्म पितामह. हो. सगळ्यांना माहिती आहे, त्यांना 100 बाण लागले होते. हो. आणि त्या शय्येवर असताना ते श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या समोर येतात आणि ते हात जोडून त्यांना म्हणतात की माधवा, माझ्याबरोबर का असं झालं. आणि तुम्हाला माहित नसेल तर 7 ऋषींपैकी एक ऋषी होते ते. त्यांचा पुनर्जन्म झालेला कार्मिक त्यांचं क्लिअर करण्यासाठी, कर्म क्लिअर करण्यासाठी. तर ते म्हटले माझ्याबरोबर असं का झालं, मी माझे मागचे 99 जन्म बघितले, मला काहीच दिसत नाही मी पाप काय केलंय. तर श्रीकृष्ण ते शेवटी जगद्गुरु ते हसले आणि ते बोलले की बाबा तू 99 बघितलेस, सटीक बघितलेस, एक अजून मागे जा की. त्यांनी 100वा जन्म बघितला आणि त्यात मग त्यांना दिसलं की त्यांनी बाणावर किड्याला उचललेला, चांगलं कर्म करायला बरं का, ते परत कॅनडाचा शॉट, तो उचलला आणि त्यांनी टाकलं तर तो बिचारा त्या काट्यान कुट्यांच्या याच्यावर पडला आणि त्याला त्रास झाला. ते कर्म भोगण्यासाठी त्याला बाणाच्या शय्येवर पडावं लागलं. मग आता एखादा इथं मीडियम चॅनलर काय म्हणाल, हा थांब मी बघतो, मग तो चाललाय मागे मागे मागे, मग तो रेकॉर्ड्स काढतो. अरे हे असं झालेलं बरं का. अरे बाबा ही कन्सेप्ट महाभारतापासून आम्ही बघत आलेलो. खरंय. हे झालं याचं.
तिसरा एक अजून खूप फेमस आहे, ऑटोमॅटिक रायटिंग. कुठल्या तरी एनर्जीज देऊन तुमचा हात असा तो पकडती ती एनर्जी आणि ते लिहायला लागते. चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला अजून तेवढं माहित नाहीये की कुठली एंटिटी तुमचा हात पकडतीये. तुम्ही असं आहे की तुमचा आयडी पासवर्ड कोणाला तरी दिलाय आणि तो व्हायरस सोडतोय का तुमचं अकाउंट मोकळं करतोय हे कोणालाच माहित नाही. बरोबर. माझ्याकडे एक असा किस्सा झालेला आहे की पुण्यातले मोठे बिझनेसमन, त्यांची बायको ऑटोमॅटिक रायटिंग करण्याच्या याच्यात होती, फॅडमध्ये. आणि चांगले चांगले मेसेज लिहायचे, कारण ते तुमचा ट्रस्ट गेन करण्यासाठी त्या एंटिटीज आधी खूप छान, खूप भारी, लॉजिकल एकदम मेसेजेस देतात तुम्हाला. बर. कारण तुम्ही ऍक्सेस दिलाय स्वतः, या आणि धरा आणि लिहा. तर ते याची काही गॅरंटी नाही बरं का ते हाता थ्रू कुठेही जाऊ शकतात, असं काही नाहीये. तर ते लिहिता लिहिता त्यांचा आणि माझा संपर्क आला. तर सद्गुरु कृपेने दिसलं की कोण आहे मागे, आणि विच इज नॉट गुड, कारण त्यांचे जन्म, त्यांची परंपरा ही फार वेगळी. बर. ते नाथांच्या डायरेक्ट कनेक्शन मध्ये येतात, नवनाथांच्या. बर. आणि ह्यांनी हे शुल्लक असं कुठल्या तरी फालतू एंटिटीला स्वतःचा ताबा देऊन ते लिहिण्यात काहीच मजा नाही. मग मी त्यांना विचारलं की काय असं असं चालू आहे का? तर मी म्हटलं हो. मी म्हटलं बंद करा, हे चांगलं नाहीये. तर ते म्हटले की त्यांचा एक थोडासा मनाचा एक भाव असा होता की नाही, हे जे चाललंय ते चांगलं वाटतंय मला. म्हटलं ठीक आहे, ऑटोमॅटिक रायटिंग देतो, पण आपण वेगळे कनेक्शन लावून देऊयात तुमचे. अच्छा. ते जे होते त्यांना काढलं आणि त्यांचं नाथांशी कनेक्शन लावून दिलं. वा वा. आता ते जे मेसेजेस करतात ते डायरेक्ट नाथांचे असतात. बर. आता हा कन्सेप्ट वेस्टर्न कडनं आलेला आहे असं बिलकुल नाही बरं का. तुम्ही गुगल केलं, तुम्ही बघितलं ना की पहिली ऑटोमॅटिक रायटिंग कोणी केली होती, तर कुठल्या तरी एका लेडीचं नाव येतं, 1800 काहीतरी एक सण, माझ्या लक्षात नाही आता, तर तो येतो. पण सगळ्यात आधी इतिहासात झालेलं उदाहरण हे वेद व्यास आणि गणपतींचं आहे. सरस्वतीच्या किनारे गणपतींनी जो ग्रंथ लिहिला वेदव्यासांचा, तो ऑटोमॅटिक रायटिंगचा ग्रंथ आहे. अच्छा. हे तर माहीतच नाहीये. बरोबर. आणि हे मग वेस्टर्न लोक एखादा असा पार्ट काढतात आणि कमर्शियलाइज करतात या सगळ्या गोष्टी. करेक्ट. रिझल्ट मिळत असेल, जाण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. रिझल्ट मिळत असेल तर जा तुम्ही. बर. पुढे जाताना आता लोकांचा फेवरेट एक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आता जसे तुम्ही अनुभव सांगितले, तर असे अजून अनुभव आम्हाला एक दोन ऐकायला आवडतील. अनुभव भरपूर आहेत. तांत्रिक अटॅक झालेले सुद्धा अनुभव आहेत. लोकांना अक्षरशः मृत्यूच्या दारात असलेली लोक, त्यांना काढलेले अनुभव आहेत. तर एक रिसेंट म्हणजे एक सांगतो तुम्हाला, आत्ताच झालेला, आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे. मी व्हिडिओ फार कमी टाकतो चॅनलवर, कारण ज्याला काटा लागलेला असतो ना त्याला माहिती असतं की मला काय होतंय. करेक्ट. तर दुसरा म्हणाला अरे हा डान्सच करतोय, अरे हा हसतोच आहे, पण त्याच्या वेदना त्याला माहिती असतात. त्यामुळे हे व्हिडिओ जास्त पब्लिश करून उपयोग नसतो. पण मी त्याचा व्हिडिओ मुद्दाम टाकला. एक माणूस होता, माझी त्याची भेट झालेली एका दुकानामध्ये. त्याला बघता क्षणी मी त्याला बोललो की त्याची अवस्था फार बिकट होती. त्याला मी बोललो, बाळा तुला असं असं होतंय बरं का, रात्री तुला झोप येत नाही, तू दचकून एकदम जागा होतोस, तुझा कॉन्फिडन्स गेलेला आहे. तर तो म्हटला हा तुम्हाला कसं माहिती? म्हटलं ते जाऊ देत, तू पहिले कुठल्या तरी तांत्रिकाला भेट जो ही सगळी कामं करतो. तुझ्यावर एक 70 ते 80 वर्षाचा जिन आलेला आहे. बर. आणि बाकीचं त्याला सांगितलं नाही. हा फर्स्ट हाफ ऑफ स्टोरी होता. तर त्यांनी ते ऐकलं. तो होता युपीचा, तो गेला, इथं कामधंद्यासाठी आला. तो गेला 6-7 महिने तिकडच होता. अचानक मला त्याची एक दिवस आठवण आली. तर मी त्या दुकानदाराला जिथं आम्ही भेटलेलो तर त्याच्या इकडे गेलो, त्याला विचारलं. तो म्हटला तो तिथं अशा अशा हॉटेलमध्ये काम करतो. तिथून त्याचा पत्ता नंबर वगैरे काढला, त्याला कॉल केला. तो म्हटला नाही माझी अवस्था अजून वाईट झालेली. म्हटलं तू गेलेलास का कोणाकडं? म्हटलं गेलेलो पण त्यांनी मला लुटलं. म्हटलं ठीक आहे, इकडे केव्हा येतोयस? तो म्हटलं तुम्ही सांगत असाल तर येतो. म्हटलं ये, मी करतो फ्री ऑफ कॉस्ट, ये. कारण त्याची अवस्था बिकट झालेली. तो आला, त्याला
मी बसवला आधी, त्याला सगळं सांगितलं. या दिवशी अशा वेळी तू भांडी घासत होता, त्याच्यात चिकनची प्लेट होती, ते थोडं जे काय असेल तो वास राहिला आणि तू नमाज पडायला अशा अशा ठिकाणी गेलास. बर. त्याच्या शेजारी कब्रिस्तान होतं आणि तिकडचा जीन तुला लागलेला आहे. हे कपडे घातले होतेस आणि त्यावेळी वरात पण गेली होती तिथून. एवढ्या डिटेलमध्ये त्याला सांगितलं. त्याला ते आठवलं, त्यांनी ते मान्य केलं की हो, लोक काय काय मान्य करत नाही बरं का. माझ्याकडे असाही किस्सा आहे. एक मॅडम होत्या, त्यांना मी बघितल्या क्षणी त्यांना सांगितलं, म्हटलं अहो तुमच्या मागे तुमची कुलदेवी उभी आहे. तर ते मला माहित नाही ते किती मानतात किंवा काय. ते म्हटलं की एकदम घाबरल्या. त्या म्हटल्या असं कसं हे. म्हटलं अहो तुमच्या मुलाचा लग्नाचा प्रॉब्लेम आहे म्हटलं तुम्हाला. तर त्या अजून घाबरल्या. साहेब बोलले अरे बस झालं. ती घाबरली, तिला विश्वास नाहीये. म्हटलं ठीक आहे, त्यांना जाऊ दिलं मी. तर एनिवेज कमिंग बॅक टू दॅट स्टोरी. तर तो मग त्याला बसवला मी असा, सगळं त्यांनी मान्य केलं. मान्य केल्यानंतर त्याला मी म्हटलं ठीक आहे, आता प्रोसेस चालू करतो आणि तुझ्याकडून एक पैसा सुद्धा घेणार नाही मी म्हटलं, कारण त्याची अवस्थाच वाईट होती. बरं ते काढता काढता मला असं जाणवलं की याच्या पोरावर आणि बायकोवर सुद्धा त्यांनी हळूहळू हे केलेलं आहे, कब्जा मिळवायचा प्रयत्नात. बापरे. तर त्या एंटिटीला तो एकतर मला आधी वाटलेलं 70-80 वर्षाचा आहे, पण तो 100च्या वरती होता. आणि जशी त्यांची एज असती ना त्या हिशोबात त्यांचा ॲरोगन्स सुद्धा जास्त असतो. बोलत नाहीत ते, बोलतं करावं लागतं त्याला. कारण बोलला नाही तर आपल्याला ठीक आहे, जे डाउनलोड झालंय ते तर ठीक आहे, पण ते तपासलं तर पाहिजे का नाही, व्हेरीफाय केलं पाहिजे. त्यामुळे त्याला बोलता करायला पाहिजे. नाहीतर काय 4 लवंग तोडल्या की तो निघतोय आपला, मुक्ती मिळाली त्याला. पण त्याचा आधी मोटिव्ह तर समजून घेतला पाहिजे की स्वतःहून आलाय, कोणी पाठवलंय, काय केलंय, व्हेरीफाय केलं पाहिजे. व्हेरीफाय केलं त्याला आणि उत्तर काही दिलीत, काही नाही दिली, कारण ॲरोगन्स मध्ये असतात ते फार. म्हटलं ठीक आहे, तुझी वेळ झाली, माझी वेळ झाली, मला एवढा वेळ नाहीये, तुला करतो. तर त्याला मी मुक्ती दिली. आणि याला नंतर तो व्हिडिओ काढलाय. तो जो माणूस मरणाच्या दारात होता, कारण 1-2-3 आठवड्यात त्याचा खेळ झाला असता. बापरे. पूर्ण 100%, 99% त्याचं शरीर त्यांनी घेतलं होतं. बर. आणि हे लोक का असं करतात, या एंटिटीज असं का करतात, त्याच्या मागं आहे ना कदाचित माहित नाहीये लोकांना. आणि हे कदाचित व्हायरल सुद्धा होईल हे ज्ञान, की हे ज्या एंटिटीज असतात ह्या आपल्या पॉवर वाढवण्यासाठी आपल्या खाली कोणाला तरी घेतं. कोणाला घेणार तर मग ह्या अशा आत्मा, शरीर काबीज करायचं, त्याची आत्मा घेऊन त्याला गुलाम बनवायचं, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची. तर जेवढा जास्त एजचा तो एंटिटी असेल तेवढा त्याचं खाली साम्राज्य वाढलेलं असतं. अच्छा अच्छा. या एंटिटीज मध्ये ब्रह्मपिशाच आणि खवीसच्या पण बऱ्याच केसेस येतात माझ्याकडे. खवीस आणि ब्रह्मपिशाच एकदम म्हणजे 70-80चाच फरक असतो दोघांमध्ये. काय फक्त एक मोठा एक फरक सांगायचा झाला तर ब्रह्म राक्षस हे काही चांगले पण असतात, पण मोस्ट ऑफ द टाइम हे वाया गेलेले असतात. आणि खवीस 100% वाया गेलेले असतात. बर. आणि हे जास्त कोकण साईडला असतात का? कोकण नाही, सगळीकडेच आहे. आता माझ्याकडे पंजाबची एक रिसेंट केस होती. बर. 41 वर्ष वय असेल त्या लेडीचं, आणि ती अक्षरशः रात्री तिच्यावर रेप व्हायचे. 2 खवीस येऊन तिने फोटो पाठवलेले आहेत मला. बर. आणि तिच्या घरच्यांना कळायचं नाही काय चाललंय. बापरे. जेव्हा मी ती केस बघितली ना, माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली होती. मी साहेबांना म्हटलं की साहेब काही हो, ही केस मला करायची आणि मी करणार. गुरूंचे आशीर्वाद घेतले काशीमधून, ही केस मला करायची म्हटलं. आणि ती केस सॉल्व्ह केली. ती पोरगी जवळजवळ तिला उठताच यायचं नाही. ती नंतर चालत येऊन ती नाशिकमध्ये आली, भेटली मला, आम्ही बोललो, धन्यवाद केले तिने. आणि आता ती त्यांच्या लाईफमध्ये व्यवस्थित आहे. बर. पार्ट बराचसा तिचा हे झाला, मिस झाला. सो कॉल्ड आपण जे म्हणतो की 20व्या वर्षी हे झालं पाहिजे, 30व्या वर्षी हे झालं, तर तो थोडा आता गेला. पण तुमचा जीव वाचला आणि पुढे तुमच्याकडे आहे बराच स्पॅन, तर तुम्ही बरंच काही रिकव्हर करू शकतो. करेक्ट. ब्रह्मपिशाची एक केस होती माझ्याकडं. मी माझं काम करत होतो आणि कॉन्सन्ट्रेशननी काम करत होतो.
आणि तो अचानक आला. ब्रह्मपिशाचच एक असं आहे की जो म्हणजे न मागे पुढे बघता येतो. बर. तुम्ही कितीही भारी असो तो हम्म. तुमच्या समोर येणार म्हणजे येणार. येणार. तुम्ही कितीही बंधनं लावलेली असो स्वतःवर, कितीही कॅमोफ्लेज टाकलेला असो, तो येणार. कारण ब्रह्मपिशाच ही एंटिटीच अशी आहे, ब्रह्मराक्षस ही एंटिटी अशी की त्यांनी काहीतरी चांगले कर्म केलेले असतात मनुष्य जीवनामध्ये, देवाधर्माचं फार केलेलं असतं, पण अकाली मृत्यू आलेला असतो त्याला. बर. काही ब्रह्मपिशाच मी असे बघितले ज्यांनी हनुमानाची साधना केलेली आहे. आता त्याला मारण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी मी हनुमानाचे हे नाही करू शकत, करेक्ट, त्यांना नाही पाठवू शकत. कारण ते गेले तर तो म्हणाल अरे हा माझाच भक्त आहे. बरोबर. त्यावेळी मला कोणाला तरी दुसऱ्याला पाठवावं लागतं. ओके ओके. म्हणून हे पॉवरफुल असतं. पॉवरफुल असतं. अच्छा. तर हे फार आतली गोष्ट मी सांगितली. याचा कदाचित चांगला उपयोग करा समाजाने, अशी माझी इच्छा आहे. नाहीतर या गोष्टींचा फार गैरफायदा घेतला जातो. तर एनिवेज तो आला आणि मला म्हणायला लागला की माझा मुलगा आहे आणि त्याला एक मुलगी, म्हणजे माझी नातू आहे, तिचं लग्न चालू आहे आणि जो माझा खानदानी हार आहे तो हे लोक मोडीत काढतात. तो माझी बायको जिवंत असलेपर्यंत तो तिच्या हातात पाहिजे. आता ते ओळखीचे होते म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं करताय का तुम्ही. तर परत डिनाय आला नाही का समोरून. अहो म्हटलं त्या अशा अशा तिजोरीत एक एवढा एवढा हार आहे, अशी अशी डिझाईन आहे, तो तुम्ही मोडीत काढताय का. तो म्हणे काढला, तो मोडला. म्हटलं मोडला, आता तुमचा कडा पण मोडला म्हटलं. तर त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, यांच्याशी वाटाघाटीच करावी लागते बरं का. मी कधीच असं कधी जाऊन असं एकदम गेलो आणि त्याला मुक्ती दिली किंवा काही केलं, वाटाघाटी मी आधीच सोडवतो प्रश्न. त्यांना बोललो तुम्ही मुक्ती घ्या, तुम्ही नका आता भानगडीत पडू, झालंय तुमचं सगळं, आणि तुमचं जे बायकोचं असेल ते आपण बघून घेऊ, शब्द आहे माझा. करेक्ट. मला म्हणे नाही मला मुक्ती नाही पाहिजे, मला बदला पाहिजे. म्हटलं कोणाशी बदला घेणार, स्वतःच्या पोराशी. हा म्हणे. आता मग मला हळूच कळलं की बाबा हा ब्रह्मपिशाच का झाला असावा. वासनाच एवढ्या, आसक्तीच एवढी राहिली आहे भौतिक तलाशी की बाबा ते होणारच होतं, नीच योनीत जाणारच होता. बर. भगवंताचं करून काहीच फायदा झाला नाही तुझा, कारण तुझ्या वासनाच अजून अडकलेल्या भौतिकतेशी. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग ते जे काय करायचं होतं ते मी केलं. त्याचा बदला झाला नाही झाला माहित नाही. एक दिवस परत अचानक माझ्यापर्यंत आला तो. कारण अशा केसकडे मी लक्ष देत नाही, एकदा केलं की सोडून दिलं. त्याला मुक्ती नाही पाहिजे तर मग मी कशाला वेळ वाया घालू. बरोबर. तो परत एक दिवस आला आणि माझ्यावर अटॅक करायला लागला. आणि सिरियसली त्याचे अटॅक लागत होते मला. बर. मला सहसा कोणाचे अटॅक लागत नाही, हे ऑन कॅमेरा बोलतो मी. त्याचे अटॅक लागले मला. लागले म्हणजे काय होतं? त्रास होतो. जसं तुम्हाला कोणी छडी मारली किंवा कोणी काय म्हणतात टेनिसचा बॉल फेकून मारला, तशा पद्धतीने तुम्हाला ते लागतात. आता इंटेन्सिटी कमी जास्त असते याची. तर ते लागत होते मला आणि मी बघितलं तर बाबा, आणि यायच्या आधीच 5-1 मिनिटं आधीच मला कळालं की काहीतरी होणार आहे. मी त्या थोड्याफार तयारीत बसलो होतो आणि ब्रह्मराक्षस असल्यामुळं बऱ्याच गोष्टी मागे ठेवाव्या लागतात. त्याला बोललो की ठीक आहे मारतोयस मार. मग आमच्या गुरूंना फोन केला मी, हे असं असं आहे. म्हणले ठीक आहे करून टाक याचं काम. परमिशन घेतली, काम केलं. त्याला आता त्याला कैदेत टाकलेलं आहे. बापरे. त्याला मुक्तीही नाही, कारण ज्यावेळी मुक्ती द्यायची होती त्यांनी मुक्ती घेतली नाही. बरोबर. आता त्याला कैदेत टाकलंय. आता ही सो कॉल्ड कैद काय असते, जेव्हा आमच्याकडं कुठल्या केसेस येतात तेव्हा आम्ही त्यांचं मागचं पुढचं बघतो. कोणी करणी केली आहे, कुठल्या उद्देशाने केली आहे, काय कशासाठी केली आहे, किंवा कुठली एंटिटी आली आहे, कशासाठी आली आहे, काय उद्देश आहे तिचा. जेन्युइन केस असेल तर त्या जो रिंगण ठेवलेले त्यातनं आम्ही काही काढतो शक्य आणि यांच्यावर मग ते प्रयोग करतो. म्हणजे ते थोडक्यात तुमचं ते भात्यासारखं आहे, भात्यातनं बाण काढायचा आणि तो लावायचा. बर. पण आता जे सामान्य लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टींच्या बाबतीत माहिती नाही, जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की उतारा केलेला होता आणि त्याच्यावरून मुलगी हे झाली, तर असे काही डूज अँड डोंट्स असतात की जे आपण रेग्युलर आयुष्यात फॉलो केले पाहिजेत किंवा त्या
दैनंदिन जीवनात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या केल्याही पाहिजेत, कारण कलियुगामध्ये अतृप्त एंटिटीज फार आहेत आजूबाजूला, निगेटिव्हिटी फार आहे. पण हे आता जेवढं कराल तेवढं कमी आहे. कारण मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या सध्या कोणाला पटतील नाही पटतील, प्रत्येकाचे आपले विचार असतात, बरोबर. प्रत्येकाचा आपला मार्ग असतो आणि या गोष्टी प्रत्येक विचाराला छेद देतात. आणि कुठल्या विचाराला छेद दिला तर बिचारा त्याचं फाउंडेशन हलवून जाईल. तर साध्या गोष्टी फक्त तुम्हाला मी फार मायक्रो लेवलवर नाही जाणार, पण तुम्ही क्रिस्टल वगैरे यूज करू शकता. बट एक गोष्ट अजून डिस्क्लेमर मी याच्यात टाकेल की नथिंग इज फुल प्रूफ. ओके. प्रत्येक गोष्टीला हॅक करता येतं, प्रत्येक बंधनं तोडता येतात, कितीही चांगली बंधनं असली तरी तोडता येतात. त्यामुळेच तर हे चाललंय. ओके. कारण जर ते तोडता नाही आलं तर मग तो मनुष्य या जगाचा मग भगवानच झाला की. हो. त्यामुळं ह्या गोष्टी जशा येतील तशा त्या सॉल्व्ह करायच्या असतात. बर. त्यातल्या त्यात फक्त तुम्हाला जर शुद्धी वगैरे किंवा नॉर्मल प्रोटेक्शन वगैरे पाहिजे असेल तर अमावस्या पौर्णिमेला स्वतःच्या कुलदेवताच्या नावाने 21 आहुत्या टाकायच्या. हवन करायचा संध्याकाळच्या वेळी. 21 आहुत्या तुम्ही कुठल्याही टाकू शकता. तुम्ही लवंगच्या टाकू शकता, तुम्ही तांदळात जे आपलं तूप असतं ते लावून टाकू शकतात. कापूर असतं ते 21 कापूरच्या आहुत्या टाकू शकतात. पण हे जस्ट वरवरचं एक मुलामा दिल्यासारखं असेल. परमनंट सोल्युशन तुम्हाला साधना, गुरु किंवा मग सरळ एनर्जी हे करायचं, इनिशिएशन घ्यायचं. या पद्धती. कारण जेव्हा एनर्जीज ह्या इनिशिएट केल्या जातात आणि तुम्ही सकाळी उठता ते तुम्हाला पूर्ण दिनचर्या सांगून देतात तुमची. अच्छा. तुमचा पाय खाली पडायच्या आधी जमिनीवर ते तुम्हाला सांगून देतात. एक उदाहरण सांगतो की आज मटकीची भाजी खायची बरं का, आणि ती येणार तुमच्याकडे, समहाऊ येणार. आज मटकीची भाजी खायची, आज या रोडनी जायचं, आज असं आहे, आज तसं, आज कोणाशी बोलायचं नाही, आज असं आहे, आज. आणि इव्हन बऱ्याच गोष्टी मी आता कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळं बरेच जण काही काही घेऊन येतात माझ्याकडे. बर्थडे आहे, कोणाचं प्रमोशन झालं, काय झालं. काही गोष्टी मी स्वीकार करतो, काही गोष्टींना रेड फ्लॅग येतो मला. अच्छा. कारण कोण कुठल्या भावनेनी तुम्हाला देतोय. व्ह्युअर्सला सांगेल मी, सर्वात खराब हे तंत्र असतं ना, हे खाण्यापिण्यातनं दिलं जातं. सर्वात खराब तंत्र. आणि ते सहजासहजी असं बसलोय, लवंग तोडलंय, जायफळ तोडलंय, लिंबू काढलाय, नॉर्मल पद्धतीने होत नाही. त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे. ती भारतात फार क्वचित लोक आहेत. ते मलाही करायची परमिशन नाही. बापरे. परमिशनच नाही. कारण तो जो अवतार लागतो त्यावेळी तो वेगळ्या लेवलचा असतो. कारण तुमच्या पोटात गेलंय, तुमच्या त्या चक्रात अडकलेलं आहे, ते सगळं काढावं लागतं. उलटीनी ती प्रक्रिया काढावी लागते बाहेर. आणि ते फक्त आमचे गुरुच करतात सध्या तरी. अच्छा. मलाही परमिशन नाहीये ते करायची. मला 2 परमिशन नाहीयेत. एक तर ही उलटी प्रक्रियेची परमिशन नाहीये. मी त्यावेळी बंधन मारून देऊ शकतो. 1.5-2 महिन्यासाठी तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही शैतान पिक्चर बघितला असेल. शैतानमध्ये तिला ते खिलाया पिलाया सर्वात खराब येते. आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, शैतान पिक्चरचा जी सगळी स्टोरी आहे ना, ती मला असं वाटतं कुठंतरी फील असा येतो की ती प्रॉपर एका जे असे तांत्रिक किंवा अघोर जे बसलेले असतात ना, त्यांच्याशी डिस्कस करून ते केलेले. इतकं सटीक त्यांनी हे केलेलं आहे. त्या स्टोरीमध्ये चित्रण केलेलं आहे सगळ्या गोष्टींचं. एंड थोडा वेगळा असू शकला असता, रिअलिस्टिक, पण ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. आणि तसंच होतं. अच्छा. जेव्हा आपण तंत्र त्या माध्यमातून देतो ना, तंत्र द्यायचे बरेच माध्यम असतात. वायू रूपातनं दिलं जातं, हे खिलाया पिलायामधनं दिलं जातं, एखाद्या वस्तूमधून दिलं जातं, कोण तुम्हाला गिफ्ट देत असेल त्यातनंही दिलं जातं. दिसतंय ती साईबाबांची मूर्ती आहे, पण त्यात भाऊ काय आहे ते दृष्टीवाल्यालाच माहिती असतं. बऱ्याच गोष्टी आम्ही घेत नाहीत. खूप लोक येतात, प्रेमाने ठेवतात, पण मला परमिशन नसती घ्यायची. नॉट इव्हन मी कोणाला पाया पण पडू देत नाही. बापरे.
कारण कोण कुठल्या भावनेने तुमच्या सोबत आलेलं आहे, तुमच्याकडे आलेलं आहे आणि काय करून ते घेऊन जाईल काही सांगता येत नाही, कारण तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस देताय त्याला. बरोबर. तर मी पायाही कोणाला पडू देत नाही. फार रेअरली कधीतरी कोणाला हात लावून दिला असेल तर दिला असेल. बर. तर हे वेगवेगळे असे तंत्र असतात, वेगवेगळे माध्यम असतात. हे जसे माध्यम तंत्र सोडायचे असतात तसे आमच्याकडे तंत्र काढायचे पण असतात. बर. सो कॉल्ड आत्ताच्या वेस्टर्न भाषेत म्हणायचं झालं तर आम्ही लाईट वर्कर्स आहोत. ही पण एक तीच कन्सेप्ट आहे, लाईट वर्कर्स. इथं घाबरायला होणार नाही आता लोकांना. लाईट, अरे हा लाईट वर्कर आहे. आता हे जर बोललं हा तांत्रिक आहे तर मग लोक घाबरतात. तर इथं मग काढायच्या पद्धती असतात. आता हे फार सूक्ष्म ज्ञान आहे, हे लोकांना कदाचित माहित नाही आणि याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. तरी थोडं सांगतो. जसं द्यायचे माध्यम असतात तसे काढायचेही माध्यम असतात. कुठल्याही तांत्रिककडे एक मेन शक्ती असती, दॅट इज कॉल्ड ड्रायव्हिंग फोर्स. ओके. म्हणजे तुमच्याकडं एक धनुष्य आहे, तो मेन आहे तुमचा. त्याची रेंज असती काहीतरी, त्याची काहीतरी उंची वगैरे असती, त्याला एक प्रत्युंचा असती, त्याची पण एक ताकद असती. तो तुमचा मेन सोर्स आहे आणि बाकी तुमचे बाण आहेत. मग तुम्ही त्या सोर्सला लावून महाकाली मातेचं आव्हान करा, बगलामुखीचं करा किंवा मग 84 शमशानाचं करा, मग ते तुमच्यावर आहे. तुमच्या भात्यात काय आहे. आणि अशा भात्यातले असलेले फार कमी आहेत. अच्छा. फार कमी आहेत भारतात आहे ना. हे कमर्शियलायझेशन जे झालेलं आहे ना तांत्रिकांचं, जेन्युन तांत्रिक, अस्सल तांत्रिक मी म्हणतोय, ज्यांच्याकडे खरंच दशमहाविद्या आहे, जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो अस्सल आहे, ते फार कमी आहेत. आणि जे आहेत कमर्शियलायझेशन केलेले आहेत ते सगळे खालच्या लेवलचे का म्हणतो, कारण तो जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो नीच योनीतले आहेत. म्हणजे कोणी बुद्ध सिद्ध करून ठेवलेली आहेत, कोणी जिन सिद्ध करून ठेवलेले आहेत, कोणी म्हणजे सिद्ध करून ठेवलेत म्हणजे त्यांच्या वशमध्ये ठेवलेले आहेत ते. कोणी ब्रह्मपिशाच भ्रम ठेवलेले आहेत स्वतःकडं. आणि मग ह्याच त्या तुम्ही ऍड बघितलेले असतील 24 तासात रिझल्ट, हेच जाऊन सांगतात त्यांना, अरे जाते तेवढं कर. आणि रिझल्ट आला ते कसं कळतं की हे सांगतात, तू काम झालं ना की माझ्या शरीरातला हा पार्ट दुखला पाहिजे. मग तो दुखला ना त्या तांत्रिकाचा, मग हा फोन लावतो ग्राहकाला, अरे तुमचं काम झालंय बरं का. बापरे, खूप खूप सूक्ष्म तुम्ही म्हणलात तशी इन्फॉर्मेशन आहे. आय डोंट थिंक कोणाला माहिती असेल. मला पण हे पहिल्यांदाच सगळं कळतंय. बऱ्याच लोकांना पहिल्यांदा कळत. एवढं डीप नॉलेज आय डोंट थिंक की आता मराठी आपल्या पॉडकास्टिंगच्या ह्याच्यात कोणाकडे कोणी सांगितलं असेल जेवढं तुम्ही आज इथे सांगताय. मला त्यातच एक विचारायचं होतं की बजरंग बाण किंवा मग हनुमद वडवानल स्तोत्र वगैरे जे आहे याच्यामध्ये बऱ्याच उल्लेख आहे, ते शाकिनी डाकिनी किंवा बरेच मंत्र पण त्यात आहेत. सो ह्यांनी काही फायदा होऊ शकतो लोकांना? हे बघा, जे शास्त्रात लिहिलेले रिटर्न फॉर्मॅट मध्ये आहे त्यात बऱ्याच चुका आहेत. सगळंच चुकलेलं आहे असं मी म्हणत नाही, ठीक आहे. आणि जे तुम्ही बजरंग बाण वगैरे म्हटले, तर त्या कॅपॅसिटीचा जर माणूस असेल ना आणि त्यांनी बजरंग बाण सोडला, पण कोणावर सोडतं हे पण खूप महत्वाचं आहे. जर कोणी माझ्यावर बजरंग बाण सोडला तर ऑलरेडी जर माझ्याकडे हनुमानजी असतील तर तो बजरंग बाण काहीच कामाचा नाही, फेल झाला तुमचा तो बजरंग बाण. बरोबर. त्यामुळे दृष्टी लागती की याचं मागचं पुढचं काय हे बघण्यासाठी. बरं, दृष्टीमध्ये पण दोष आहेत. दृष्टी पण त्याच्यात पण कॅपॅसिटी आहे, जशी तुमच्या लेन्सची कॅपॅसिटी असती ना तशी दृष्टीची कॅपॅसिटी असती. ओके. त्यात मग कॅमॅफ्लॉज टाकतो आम्ही. दिसायला कुठलं तरी एक बंधन वेगळं असतं आणि त्याचा तोड काहीतरी दुसरा वेगळा असतो. त्या एंटिटीला कळणारच नाही. त्याला दिसणार, अच्छा गायत्री मंत्राचं बंधन आहे का, मग सोडतो मी कामाख्या. ती कामाख्या आली की यार हे मीच आहे इथं, गायत्री तर नाहीच आहे. अच्छा. परत रिटर्न. तोपर्यंत आम्हाला कळून जातं काय आलं. बापरे बापरे, एवढं तुम्हाला रेडी राहावं लागतं. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, पण त्यांनी ते वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. क्षणोक्षणी आम्हास युद्धा समान. पण ते त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलेलं.
कारण भक्ती संप्रदाय हा वासनेशी सांगतो की बाबा कुठल्या क्षणी कुठली वासना माझ्यात जागृत होईल हे मला माहित नाही. करेक्ट. तसंच हे रिलेट असं आहे की कुठल्या क्षणी कोण आहेत कमी लोक, पण सोडतात तेव्हा ते आम्हाला कळून जातं, किंवा कुठली एंटिटी आली तर कळून जातं. पहिले थोडं विचित्र वाटायचं, आता काही वाटत नाही. अच्छा. बरंच काय काय बघून झालेलं आहे. गुरूंनी सगळं दाखवलेलं आहे आयुष्यात, की कोण कसं असतं, काय असतं. माणसाचे रंग पण बघून झालेले आहेत. बर. लोक येतात, कॅन्सरची लोक येतात, त्यांना बऱ्याच वेळा मी सांगतो की बाबा हे 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 फॉलो करा तुम्ही, चान्सेस आहेत की तुमचं होऊन जाईल. हे बघा, डॉक्टर सुद्धा कधी गॅरंटी देत नाही. बरोबर. मी तर लाईट वर्कर आहे. खरं. गॅरंटी दिली तर उद्या मला पकडतील, काय रे बाबा काय केलंस. तर लोकांचा विश्वास सुद्धा महत्वाचा असतो. बरोबर. एक गोष्ट सांगतो, आम्ही विश्वासावर खेळतो. विश्वास असेल ना तर तुमचे सगळे कार्य होणार, सगळे. उद्या जर साहेब बोलले इथं उडी मार, तर मला मारावी लागणार, कारण माझा विश्वास आहे तेवढा. बरोबर बरोबर. आणि मी कधी विचारणार नाही की इथं खोल आहे का, दगड आहेत का, पाणी आहे, काहीच नाही. मी मारणार, कारण देणारं सगळं त्यांनीच दिलेलं आहे मला. अगदी बरोबर. आणि जेव्हा तुमच्या सोबत एनर्जीज बोलतात तेव्हा ते तुमचं कधीच वाईट करत नाही. हे तुम्ही असता जे त्यांना वाईट करायला लावता. मी एनर्जीज घेतलेल्या नंतर सुद्धा अशी केसेस बघितलेत की जेलेसी होते, त्यांना जेलेसी होते, आणि मग ते म्हणतात अच्छा याचं असं चालू आहे का, जा त्याच्यावर. हे 1, 2, 3 वेळा ऐकतात, मग नंतर मग बोलतात आम्हाला घेऊन चला इथून. तांत्रिक अटॅकच्या वेळी सुद्धा आहे ना, आम्ही जेव्हा बघतो त्या समोरच्याकडं, तेव्हा त्यातल्या एंटिटीज आम्हाला म्हणतात आम्हाला इथून घेऊन चला, आमच्यावर अत्याचार होता ते. बापरे बापरे. त्यांना मुक्ती देतो, द्यावीच लागते, काय करणार. करेक्ट. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या उघडपणे सांगता येत नाही, पण करून आम्ही सोडून दिलेल्या आहेत. बर. आणि आता ज्यांना तुम्हाला अप्रोच करायचं असेल, जे या प्रॉब्लेम मध्ये असतील, तर ते कसं तुम्हाला अप्रोच होऊ शकतात? एक तर पहिली गोष्ट की सध्या वेबसाईट पण ओपन केलेली, जिथून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकतात. फ्रीवाल्या पण अपॉइंटमेंट आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना त्यांच्यासाठी फ्रीच्या पण अपॉइंटमेंट ठेवलेल्या आहेत. आणि पेड अपॉइंटमेंट आहेत ज्या फार स्वस्त आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात मूवी वगैरे बघायला जेवढा खर्च होतो तेवढा पर माणसाचा एक खर्च आहे. बर. एकच गोष्ट आहे जी मी ज्याच्यावर फिल्टर टाकलेला आहे, आणि तो फार गरजेचा आहे, दॅट इज एनर्जी ट्रान्सफर. तुम्ही जे त्याच्यावर मी फिल्टर, हा पैशांचा फिल्टर टाकावाच लागतो, कारण उद्या कोणी येऊन मला म्हणाल की मला ही एनर्जी द्या, बरोबर, मला हे द्या ते द्या. त्यामुळे तो फिल्टर मी ठेवलेला आहे. फिल्टर हे उघडपणे मी सांगितलं. आणि एनर्जीज भरपूर आहेत. कोण जर उद्या मला बोललं ना की मला प्रेत वगैरे हवंय, तर तसले तर मी विचार पण करत नाही, जा घेऊन म्हणतो. अच्छा. कारण त्या ढिगाणी पडलेले आहे, काय करू ना. आणि त्या एक अजून गोष्ट सांगतो तुमच्या माध्यमातून, की तुम्ही जी एनर्जी घेता ना, मेल्यानंतर तुम्हाला त्याच एनर्जी बरोबर जावं लागतं बरं का त्यांच्या लोकांमध्ये. बर. हे कोणालाच माहित नाहीये मार्केटमध्ये. बर. म्हणजे तुम्ही चूज युअर एनर्जी व्हेरी वाईजली. मला द्यायला काय नाही, मी आत्ता देईल लगेच. जा घेऊन भूत, जा घेऊन शाकिनी घेऊन जा, डाकिनी घेऊन जा. एनर्जी घेतल्यानंतर तुमचा स्वभाव पण त्यांच्यासारखा होतो हळूहळू. हळूहळू त्यांच्यासारखा होतो. बापरे. म्हणजे तुमच्यात जेलेसी वाढणार, तुमच्यात खुन्नस वाढणार. आता तुम्ही जर चांगल्या सात्विक एनर्जीज घेतल्या उच्च दर्जाच्या, तर तुमचा स्वभाव तसा होतो, देव माणूस होऊन जाता. माणूस आहे ना, मला सद्गुरू नेहमी म्हणतात की देव, सप्तऋषी किंवा अदर एंटिटीज या माणसाचा जन्म का मागतात? कारण त्यांना माणूस हा एक चौक आहे, जिथून तुम्ही आध्यात्मिक प्रगती सुद्धा करू शकता किंवा डाऊनफॉलला सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे ते माणसाचा जन्म मागतात. कृष्ण म्हणा, राम म्हणा, नंतर गौतम बुद्ध म्हणा, हे जे सगळे जण महान व्यक्ती जे झालेत अध्यात्मातले, हे माणसांमधून येऊन का झालेले आहेत? देव लोकांमध्ये म्हणतात की अरे हे देव आहेत का?
आणि माणूस त्यांना म्हणतो की हा माणूस आहे का. बरोबर. त्यांचं वागणं तसं आहे, कृती तशा आहेत. करेक्ट करेक्ट. एक्सपिरियन्स आता द्यायची वेळ आलेली कलयुगामध्ये. बरोबर. ज्ञान भरपूर झालं, जेनझीला आता ज्ञान नाही पाहिजे, इन्स्टंट काय, बीटाला ज्ञान नाही पाहिजे आता त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. करेक्ट करेक्ट. आणि जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? जाता जाता एक स्टोरी सांगेन मी, जे गौतम बुद्धांची एक स्टोरी आहे. गौतम बुद्ध वैशालीमध्ये असे बसलेले असताना त्यांच्या समोर जनसमुदाय असा भरपूर बसलेला होता आणि त्या जनसमुदायामध्ये बरेच लोक होते, म्हणजे राजा से लेके रंक तक सब थे. त्यांनी सत्संग वगैरे सगळं दिलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अचानक शेवटी ते बोलले, जागो समय बीत रहा. आणि त्यावेळी कोण एक नर्तकी होती, तिच्या एकदम ती भानावर आली. ती म्हटली, अरे मला तर नाचायला जायचं होतं, माझे तर क्लासेस होते. ती गेली निघून. कोण एक दुकानदार होता, तो म्हटला, अरे मला दुकान उघडायचं होतं, तो गेला निघून. राजा होता, तो म्हटला, अरे मला प्रजेचं रक्षण करायचंय, तो गेला निघून. मग त्यांनी आपल्या शिष्यांना बोलवलं. ते म्हटले, बघ हे असं असं मनात विचार करून निघून गेले. ते म्हणले, मग साहेब मतिता अर्थ काय याचा? तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की जागो समय बीत रहा है, म्हणजे आज झोपला उद्या उठशील याची काही गॅरंटी नाही. तुझी आध्यात्मिक प्रगती करून घे. स्वतःसाठी भरपूर केलं, पण मेल्यानंतर कुठंतरी तोंड दाखवायचंय, यासाठी काहीतरी करून घे. बरोबर. वा वा. तर देवादादा तुम्ही आलात पॉडकास्टवर आणि एवढी गूढ माहिती सांगितलीत की जी आय एम शुअर आत्तापर्यंत बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नसणार आहे, मला सुद्धा माहिती नव्हती. ते तुम्ही अनफिल्टर्डपणे सांगितली. कारण आपण बघतो हिंदी पॉडकास्ट असतील, बाहेरचे पॉडकास्ट असतील, गोष्टी सांगतात बट त्याला एक फिल्टर लागलेला असतो. ते तुम्ही अनफिल्टर्ड सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला काही शेवटचं सांगायचं आहे? नक्कीच अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जनसामान्यांमध्ये गेल्या पाहिजेत. सनातन संस्कृती ही तंत्रापर्यंतच लिमिटेड नाहीये, त्याच्या पुढेही बऱ्याच स्टेप्स आहेत आणि त्या हळूहळू पुढे येतील आणि नक्कीच येतील. तुमच्यासारखे लोक आहेत प्लॅटफॉर्म देणारे, ते नेहमीच मदत करत असतात. नक्की नक्की. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दादांचा नंबर जो आहे, ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यांचं इंस्टाग्राम हँडल, त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो त्यावर तुम्ही जाऊन त्यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि ज्यांना ज्यांना ह्या अजून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा की पार्ट 2, म्हणजे आम्ही नक्कीच एक पुढचा पार्ट घेऊन येऊ. कारण की आमच्याकडे अजून खूप होतं बोलायला, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आम्हाला तेवढ्याच लिमिटेड गोष्टी बोलता आल्या. पण नक्कीच आपण याचा पार्ट 2 आणूयात. आणि दादा, आमचं एक स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे पॉडकास्टचं, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ.